नमस्कार. मी आता कथेला प्रारंभ करते. कथेला प्रारंभ करायच्या अगोदर नेहमीप्रमाणेच आपण भगवंताची प्रार्थना करूया, मग कथेला प्रारंभ करूया. तर श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. श्री मातृपितृभ्यो नमः. श्री ओम श्री परमात्मने नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवळा, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवृद्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. श्री गणेशाय नमः. ओम श्री एकवीरा देवी स्तोत्रम. एकवीरा महामाया पार्वती गिरिशा प्रिया, गौरी कराली किंकाली विष्काली च महाप्रिया, भैरवी उमा रमा चंडी महालक्ष्मी कुलेश्वरी, महासरस्वती दुर्गा मृडानी चंडिकांबिका, आर्या दाक्षायणी चैव गिरिजा मेनकात्मजा. रणे राज्य भवे दूते विवादे प्राण संकटे, नदी प्रतरणे घोरे सर्वत्र विजयो भवेत्. नामाष्टां दशकं चैव प्रातुरुत्थ्यात यः पठेत्, तस्य गृहे भयं नास्ति व्याधिभ्यश्च तथैव च. दुर्गातीं तारिणीं घोरा दधाति च प्रजापशुं, सिद्धिकामो लभे सिद्धि पठे स्तोत्रम् इदं शुभं. प्राप्नोति च स्थिरां लक्ष्मीं तथा गच्छ मङ्गलम्. आदिष्ठवान् यथा स्वप्ने मार्कण्डेय मुनिः स्वयं, भक्त्या नित्यं स्तोत्रं पठेत् भक्ति समन्विता. प्राप्नोति देवी सायुज्यम् एकवीरा प्रसादता. इति श्री एकवीरा देवी स्तोत्रम संपूर्णम. तर भगवंताचा जप करायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रत्येक जण आपापल्या मनात 12 वेळा ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. तर आपला हा 3रा दिवस आहे भागवत कथेचा. आपण गुरुवारपासून सुरुवात केलेली आहोत. तर ह्या भागवत कथा बरेच जण ऑनलाईन ऐकतायत, त्यामुळे मला भागवत कथेचा अभ्यास झालेलं प्रकट करून दाखवता येते. मला त्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. आणि पहिल्या दिवशी आपण गोकर्ण महात्म्य, नारद मुनींचं पूर्वजन्म, भक्ती ज्ञान वैराग्य यांची कथा आणि दशावतार दुसऱ्या दिवशी सुरू केलं होतं आपण. आणि परीक्षित राजाचं जन्म आणि धुंदुकारी, गोकर्ण महात्म्यामध्ये धुंदुकारी पण येतो, त्याचे पण झालेले. आणि दुसऱ्याच्या प्रथा गोकर्णाचा श्रीमद भागवत कथा महात्म्यामध्ये गोकर्णाचं महात्म्य, भक्ती ज्ञान वैराग्याचं कथा ऐकलो आपण. त्याच्यानंतर प्रथम स्कंदामध्ये दशावतारांचे वर्णन, दशावतारापेक्षा 22 अवतारांची कथा ऐकलो आपण, म्हणजे माहिती कळून घेतलो. त्यानंतर नारदांचा पूर्वजन्म पाहिलो. मग अश्वत्थामा द्रौपदीच्या पुत्रांना मारलेलं आणि परीक्षिताला म्हणजे उत्तरेच्या गर्भातलं बाळाला मारायसाठी आलेलं कथा, आणि
श्रीकृष्ण स्वधामाला गेलेली कथा थोडक्यात बघितलो. म्हणजे काय, परीक्षिताचा जन्म बघण्यासाठी हे सगळं बघायचं गरजेचं होतं, म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी थोडक्यात बघितलो. त्याच्यानंतर परीक्षिताला शृंगी ऋषीपुत्राकडून कसा काय शाप मिळाला हे पण बघितलो आपण. त्यानंतर परीक्षित राजाचं वैराग्य बघतोय आपण आता. त्या वैराग्यानेच 7 दिवस भागवत कथा शुकमुनींच्या मुखाने ते ऐकत आहेत. तर त्याप्रमाणेच आपण सुद्धा शुकमुनींच्याच मुखाने ऐकतोय. फक्त मी माध्यम आहे. जसं पोस्टमॅन असतात ना, की पत्र लोक पत्र पाठवतात आणि पत्र पोचवायचं काम पोस्टमॅन करतो, तसं भगवंत व्यास ऋषींनी लिहिलेलं भागवत जे आहे शुकमुनींच्या मुखाने परीक्षित राजा ऐकलेला आहे. तर शुकमुनींच्या व्यास ऋषींच्या लिहिलेलं पुस्तक वाचून मी आपल्यापर्यंत पोहोचवतीये, म्हणजे मी एक पोस्टमॅनचंच काम करते आहे. तर त्याच्यानंतर आपण द्वितीय स्कंदामध्ये काल भगवंताचे विराट स्वरूप बघितलो. भगवंताचे विराट स्वरूप झाल्यानंतर ब्रह्मदेवाला भगवंतानी चतुश्लोकी भागवत सांगितलंय ते बघितलो. तर काल पूर्ण बहुतेक तत्वज्ञानच भरलेलं होतं. त्याच्यामध्ये गोष्टीरूपी कमी होते, तत्वज्ञान जास्त होते. आणि त्याच्यानंतर आपण काल बघितलो, काळ रूप बघितलो. म्हणजे ब्रह्मदेवाचे किती वर्षाचे किती दिवस होतात, आपल्या किती दिवसांचे किती कसा महिना होतो, महिन्यांचा ऋतू कसा होतो, ऋतूंचा पक्ष कसा होतो, पक्षांचा वर्ष कसा होतो, हे सगळं आपण काल बघितलं. आता आपल्याला ह्याच्यानंतर तृतीय स्कंद सुरू होते. तर ह्या तृतीय स्कंदामध्ये काय म्हणून म्हणलं तर ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला काय बघायचंय तर पहिला अवतार सनत, सनंदन, सनातन, सनत कुमार असे 4 पुत्र जे आहेत त्यांची उत्पत्ती बघायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला ब्रह्मदेवाने मन्वंतराचे काल विभागाचे वर्णन बघायचे आपल्याला. नंतर वराह अवतार कसा झाला ते बघायचे. मग दितीचा गर्भ म्हणजे हिरण्याक्ष हिरण्यकश्यप कसे जन्मले ते बघायचे. आणि जय विजयांना कसा शाप मिळाला, यांचा सनकादिकांचा कसा शाप मिळाला ते बघायचे. त्यानंतर हिरण्यकश्यप हिरण्याक्षाचा जन्म बघायचे. मग नंतर हिरण्याक्षाबरोबर वराह अवताराने युद्ध कसे केले आणि हिरण्याक्षाचा वध कसं झालाय हे बघायचे. त्यानंतर कपिल मुनींचा सुद्धा आपल्याला अवतार बघायचा, म्हणजे 5वा अवतार. आपण नारदांचा अवतार बघितलेला आहे. ते झाल्यानंतर कर्दम ऋषीचा मुलगा कपिल मुनी यांचा आपण जन्म कसा आहे आणि त्यांचे दिव्य कार्य काय काय आहे हे सगळं बघूया. त्यानंतर आपल्याला देवहूतीच्या म्हणजे कपिल मुनींचे आई, तिला तत्वज्ञान आणि मोक्षप्राप्ती कशी झाली हे बघायचे. त्यानंतर स्वयंभुव मनू म्हणजे आपल्या माणसाची निर्मिती स्वयंभुव मनूपासूनच झालेली आहे. तर त्यांना किती कन्या होते, त्यांनी कसं प्रजा उत्पत्ती केलेली आहे हे सगळ्या गोष्टी आपल्याला बघायचे. जर वेळ मिळाला तर ध्रुवाची सुद्धा गोष्ट आपण ऐकू शकतो. ध्रुवाची गोष्ट आहे, दक्ष यज्ञ आहे या 4थ स्कंदामध्ये. त्यानंतर पृथ्वी कशी निर्माण झाली हे सगळे बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्याला. तर आज बहुतेक प्रयत्न करेन, भगवंताची कृपा असेल तर काय म्हणतात त्याला, आपला लाईट जरी नाहीये, करंट जरी नसेल तरी इन्व्हर्टर आहे. तर इन्व्हर्टर जितकं वेळ चालेल तितकं वेळ बरोबर आपण कथा ऐकणार आहोत. जर एखाद्या वेळेस इन्व्हर्टरचा पॉवर जर कमी झाला तर माझ्या हातात काही नाहीये, भगवंताची इच्छा आहे, त्याच्यापुढे मी काहीच करू शकत नाही. तर आज सगळ्यांचे फोन म्यूट करून व्यवस्थित जर ऐकलात तर लवकर संपून आपण इन्व्हर्टरचा झाला तितका लाभ घेऊया. आणि आता मी कथेला प्रारंभ करते. तर काल आपण ब्रह्मदेवानी विष्णूच्या नाभीमधून कमळामध्ये कसे आले आणि त्यानंतर पृथ्वीची सृष्टी कशी केली त्यांनी आणि मग कालगणना कसं केलेलं आहे हे सगळं आपण काल बघितलं. त्यानंतर ब्रह्मदेवाला वाटलं की आपण फक्त वर्ष हेच निर्माण केलं,
अजून त्याच्यापेक्षा अजून काहीतरी नवीन निर्माण करू. ह्याचं एक उदाहरण असं आहे, आपण काहीतरी प्रोडक्ट करत असतो, म्हणजे कोणत्या तरी वस्तूची तयारी करत असतो, त्यावेळेस आपण एक वस्तू तयार करतो. म्हणजे माझ्या भाषेमध्ये म्हणजे मी स्त्री आहे, त्या हिशोबाने एक सांगायचं काय म्हणजे पोळी करताना पहिले आपण पोळी करताना काय करतो, पोळी लाटायला सुरू करतो. तर पहिल्या दिवशी पोळी जेव्हा लाटतो आपण तर नकाशाच तयार होते, गोल होतच नाही. तर असे कितीतरी नकाशे तयार झाल्यानंतर मग गोल पोळी व्यवस्थित फुगून मऊ खुसखुशीत अशी पोळी होती. त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाने सुद्धा एक एक मनामध्ये जशी जशी इच्छा निर्माण झाली त्यांना हे निर्माण करायचं, विश्व निर्माण करायचं, त्याप्रमाणे त्यांनी पहिले जे आहे आकाश निर्माण केले. मग हळूहळू आपण भगवंताचे विराट स्वरूप बघितलो, त्यानंतर कालगणना बघितलो काल आपण सगळं. तर आज सुरुवात त्यांनी काय केलेली म्हणजे हे आपण कालगणना सुरुवात केली, पण आता आपल्याला अजून काहीतरी नवीन करायचंय. म्हणून ब्रह्मदेवानी काय केले, सृष्टीत प्रथम काय केलंय, तम म्हणजे काय, अविद्या सुरू केले. त्यानंतर मोह म्हणजे अस्मिता म्हणजे काय, मीपणा, मी सतत माझंच चांगलं व्हायला पाहिजे, माझ्या मुलांचं चांगलं व्हायला पाहिजे, त्याला म्हणतात अस्मिता. हे निर्माण केले, मोह निर्माण केले. मोह केल्यानंतर महामोह निर्माण केले. महामोह म्हणजे काय, राग म्हणजे क्रोध निर्माण केले. त्यानंतर तामिश्र निर्माण केले म्हणजे द्वेष, म्हणजे दुसऱ्यांबद्दल असूया द्वेष निर्माण केले. त्यानंतर अंधतामिश्र म्हणजे काय, अभिनिवेश म्हणजे अहंकार, माझा अहंकार निर्माण केले, अभिनिवेश निर्माण केले त्यांनी. पण त्यांना त्याच्यातून काय झालं, पापमय सृष्टी निर्माण झाल्यासारखं वाटलं. म्हणजे काय, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे सगळं निर्माण झालं. तर ब्रह्मदेवाला वाटलं की हे पापसृष्टी निर्माण झाली आहे, तर आता तसं नको, हे राहू दे, याला मी काही हे करत नाही. पण त्यांनी पुन्हा पवित्र मनाने भगवंताचे ध्यान करून दुसऱ्या सृष्टीची रचना केली. तर दुसरी सृष्टी काय निर्माण केलं त्यांनी, यावेळी सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार असे 4 निवृत्ती पारायण मुनींची उत्पत्ती केली. ते केल्यानंतर चार मुनी कुमारांची उत्पत्ती केली त्यांनी. त्यानंतर त्या 4 पुत्रांना प्रजा उत्पत्तीचे आदेश दिले ब्रह्मदेवानी. पण ते 4ही पुत्र निवृत्त परायण होते, म्हणजे मुनी संन्यासी होते ते. तर त्यांना ते आवडलं नाही. पण ते 4ही पुत्र निवृत्त पारायण होते आणि भगवंत चिंतनात तत्पर असल्यामुळे त्यांची इच्छा नव्हती. आपले पुत्र आपली आज्ञा न मानता तिरस्कार केल्याने ब्रह्मदेवांना म्हणे राग आला. राग आल्यानंतर त्या रागाच्या भरात त्यांच्या भुवयामधून म्हणे, हे भुवया जे असतात ना, त्या भुवयामधून एका निळ्या रंगाचा बालकाचा रूप रडत रडत प्रकट झाला म्हणे, राग आला तर. म्हणून त्याचे नाव रुद्र पडले, त्या बालकाचे नाव रुद्र पडले. तर ते बालक म्हणजे रुद्रदेव आहे. तर भगवान ब्रह्मदेव रुद्रदेवांना म्हणाले की मी अगोदरच तुझी राहण्याची व्यवस्था करून ठेवलो, तू जन्मलास, तू आलास, बाहेर प्रकट झालास, पण तुझी मी व्यवस्था करून ठेवलो. तर कुठं करून ठेवलो मी, हृदयामध्ये, इंद्रियांमध्ये, आकाशामध्ये, वायूमध्ये, अग्नीमध्ये, जलामध्ये, पृथ्वीमध्ये, सूर्य, चंद्र आणि ही तप ही स्थाने उत्पन्न केली आहेत तुझ्यासाठी. आणि तुला नंतर शिव, मन, काल, भव, वामदेव आणि उग्ररेता ह्या नावाने ओळखतील तुला. म्हणजे रुद्रदेवांना असं ब्रह्मदेवानी सांगितले. त्यानंतर ते म्हणाले तुला धी, वृत्ती, उष्णा, उमा, नियुक्त, सर्पी, इलजा, अंबिका, इरावती, सुधा आणि रुद्राणी असे 11 पत्नी असतील म्हणून म्हणे. एक रुद्रदेवाला 11 पत्नी असतील असं म्हणून सांगितलं त्यांनी. तू वरील स्थानांचा व स्त्रियांचा स्वीकार कर आणि त्यांच्याद्वारे पुष्कळशी प्रजा उत्पन्न कर. म्हणजे प्रजा, आता पृथ्वी झालेलं आहे, आकाश झालेलं आहे, पाणी आहे, तर ह्या गोष्टींचा उपभोग घ्यायला प्रजा पाहिजे ना. तर ह्या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेण्यासाठी म्हणून तू
प्रजा उत्पत्ती कर असं ब्रह्मदेवाने रुद्रदेवाला आदेश दिलेले. तर तेव्हा म्हणतात ते कारण तू प्रजापती आहेस तर तुझ्यामुळे पूर्ण प्रजा उत्पन्न होऊ दे. लोकपिता ब्रह्मदेवांची आज्ञा घेऊन भगवान नीललोहित म्हणजे रुद्रदेव आपल्यासारखेच बल आकार आणि स्वभाव असणारी प्रजा उत्पन्न करू लागली. म्हणजे रुद्रदेवांचा आकार कसं आहे, प्रचंड आहे आणि त्यांचं हे कसं आहे, स्वभाव कसं आहे, रुद्र म्हणजे एकदम रुद्रावतार आहेत ते. तर तशा प्रकारेच त्यांनी प्रजा उत्पत्ती केलेली. तर त्याच्यामुळे काय होऊ लागले, सर्व दिशांना भस्म करणारी प्रजा निर्माण झाली. तर त्या ह्याच्याने ब्रह्मदेवाला भीती वाटली. तर परत जाऊन ब्रह्मदेव रुद्रदेवाला म्हणले की तू अशी प्रजा निर्माण करू नको, तुझ्या तपाबलाने पहिल्याप्रमाणे म्हणजे प्रलयाच्या पहिले जशी प्रजा होती त्याप्रमाणे तू सृष्टीची निर्मिती कर म्हणून आज्ञा केली. तर पित्याची आज्ञा शिरसावंद मानून रुद्रदेव तपस्या करण्यासाठी वनात निघून गेले. यानंतर ब्रह्मदेवाच्या संकल्पासाठी म्हणून त्यांना 10 पुत्र झाले. म्हणे त्यांच्यामुळे प्रजेची पुष्कळ वाढ झाली. ते 10 पुत्र म्हणजे मरीची, म्हणजे हे आपले गोत्र वगैरे आहेत ना त्याच्यामध्ये हे सगळे येतात पा. मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतु, भृगु, वशिष्ठ, दक्ष आणि 10वे आहे नारद. याच्यामध्ये बरेच गोत्र आहेत, बरेच ऋषी मुनी आहेत असं आहे. तर ते नारदांचं आपण हे ऐकलो, आपण चरित्र ऐकलो, नारदांचं चरित्र ऐकलो. म्हणजे आता आपण पहिलं जे आहे अवतार सनातन सनंदन म्हणून त्यांचं ऐकलो, त्याच्यानंतर नारदांचं ऐकलो, त्यानंतर आता आपण वराह अवताराची कथा ऐकणार आहोत. तर इतके प्रयत्न करूनही प्रजेची वृद्धी होत नाही म्हणून ब्रह्मदेवाने भगवंताला प्रार्थना केले. म्हणजे नारायणाला प्रार्थना केले तेव्हा त्यांच्या शरीराचे 2 भाग झाले. त्या 2 भागातून एक स्त्री आणि एक पुरुष उत्पन्न झाले. तशी जोडी निर्माण झाली. तो पुरुष म्हणजे सार्वभौम सम्राट स्वयंभू मनु, हे एक अवतार आहे. आणि मनु स्वयंभू म्हणून पुरुष तयार झाला, मनु म्हणून स्त्री तयार झाली. म्हणजे त्या सम्राटाची महाराणी स्वयंभू मनु हा पुरुष आहे आणि शतरूपा ही महाराणी आहे. तेव्हा त्यांच्या मैथुनापासून प्रजेची वाढ होऊ लागली. मनुने शतरूपापासून 5 संताने उत्पन्न केली. 5 संतानांचे नाव काय आहेत म्हणून म्हणलं तर प्रियव्रत, उत्तानपाद असे 2 मुलं, अकुती, देवहूती आणि प्रसूती असे 3 कन्या झाले. मनुनी प्रकृतीला रुचीला म्हणजे रुची याला देऊन लग्न केले आणि देवहूतीला कर्दमाला देऊन लग्न केले आणि प्रसूतीला दक्षाला देऊन लग्न केले. यांच्या संततीने जग पूर्ण भरून गेले. म्हणे तर आता आपण जग भरून जाण्यासाठी म्हणून ह्या 5 संतानांचे जे पुत्र निर्माण होतील, प्रजा निर्माण होतील, त्याच्याने पूर्ण पृथ्वी भरून जाणारे हेच पूर्ण भागवतामध्ये सांगितलेले हे आपण पुढे ऐकणार आहोत. तर सुरुवातीला अवतारांची कथा थोडं ऐकावं आपण मध्ये. तर आता वराह अवताराची कथा आपण हे करूया, ऐकूया. जेव्हा ब्रह्मदेव 4 बाजूला पाहिल्यावर त्यांना भगवंताच्या नाभी सरोवरातून प्रकट झालेला कमळ, जल, आकाश, वायू आणि आपले ह्याच 5 वस्तू दिसल्या. तेव्हा ब्रह्मदेवाने भगवंताला प्रार्थना केली, हे देवा, सर्व जीवांचे निवासस्थान असलेली पृथ्वी यावेळी प्रलयातील पाण्यात बुडलेली आहे. म्हणजे पाण्यामध्ये बुडलेली आहे पृथ्वी, म्हणून काही प्रजा दिसत नाहीये, काहीच दिसत नाही. तर या पृथ्वीच्या उद्धाराचा आपण प्रयत्न करा. सृष्टी कार्यासाठी आमची नियुक्ती झाली आहे, त्यासाठी आम्हाला आता काय केले पाहिजे हे आज्ञा करा असं भगवंताची त्यांनी प्रार्थना केली. ज्याच्या संकल्पाने माझा जन्म झाला आहे, म्हणजे माझा जन्म कशासाठी झालेला आहे, सृष्टी निर्माण करण्यासाठी झालेला आहे. तर त्याच्यासाठी मी काय करू म्हणून म्हणलं तर सर्वशक्तिमान भगवंतच मला प्रेरणा द्यावी. ब्रह्मदेव असा विचार करत असतानाच, म्हणजे विचार करा, आपण म्हणतो आता आपण हे टेस्ट ट्यूब बेबी वगैरे सगळं म्हणून म्हणतो, पण त्यावेळेस ते टेस्ट ट्यूब बेबीची गरजच नव्हती.
तर त्यावेळेस कसं काय झालं, ब्रह्मदेवाच्या म्हणे नागपुडीमधून अंगठ्या एवढा एक वराह शिशु निर्माण झाला म्हणे, अंगठ्या एवढा थंब, त्याच्या एवढा एक शिशु बाहेर पडला म्हणे. तो शिशुच वराह म्हणून बाहेर पडला, वराह रूपामध्ये, डुकराच्या रूपामध्ये बाहेर पडला म्हणे. तो जसा बाहेर पडल्या काय झालं, तो एकदम हत्ती एवढा मोठा झाला. हत्ती एवढा मोठा झाला की तो एकदम पाण्यामध्ये उडी मारला. तर ब्रह्मदेवाला एकदम थोडीशी भीती वाटली की अरे बापरे, हे पाण्यामध्ये जाऊन काय करतोय हा वराह, भगवंत काय करतायत. तर त्यावेळेस सगळेजणी भगवंताची प्रार्थना करतायत. तर त्यावेळेस त्यांची प्रार्थना अशी होती की तू देव आहेस, तू हे आहेस, म्हणजे देवाची स्तुती बोलत त्यांच्या संस्कृत भाषेमध्ये, त्यांच्या भाषेमध्ये बोलून करत होते. तर आपण अशी भगवंताची प्रार्थना करू की मेघश्यामम पीत कौंसेयवासम श्रीवत्सांकम कौसुबोधभासितांगम पुण्योपेतम पुंडरीकायताक्षम विष्णुं वंदे सर्वलोकैकनाथम शशंक चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसीरुवेक्षणम सहार वक्षस्थल शोभिकौस्तुभम नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम नमः समस्त भूतानाम आदिभूताय भूभृते अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे. अशी स्तुती केली भगवंताची. त्यांची स्तुती ऐकून भगवंत प्रसन्न होऊन देवतांच्या हितासाठी हत्तीसारखे लीला करीत पाण्यात घुसले. पर्वतासारखे त्यांचे कठोर शरीर पाण्यात समुद्राच्या पोट फाडत गेले म्हणे. तेव्हा समुद्राने भगवंताची प्रार्थना करून म्हणाला, हे यज्ञेश्वरा माझे रक्षण करा. तेव्हा आपल्या पांढऱ्या दाताच्या टोकावरती पृथ्वी ठेवून आलेल्या नीलवर्ण वराह भगवंतांना पाहून हे पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आलेले आपले भगवानच आहेत म्हणून सगळ्यांना कळालं. म्हणजे वराह रूप अवतारामध्ये भगवंत पृथ्वीची रक्षणा करायला आले हे सगळ्यांना कळालेलं आहे. पृथ्वीला पाण्यातून वर आणण्यासाठी वराह रूप धारण करणारा आपल्याला नमस्कार असो. सर्व मंत्र म्हणजे परत सगळेजणी भगवंताची प्रार्थना करतायत. पृथ्वीला पाण्यातून वर आणण्यासाठी वराह रूप धारण करणाऱ्या आपल्याला नमस्कार असो. सर्व मंत्र देवता द्रव्य यज्ञ आणि कर्म आपले स्वरूप आहेत. वैराग्य भक्ती आणि मनाची एकाग्रता याद्वारे ज्या ज्ञानाचा अनुभव येतो ते आपले स्वरूप आहे. तसेच आपण सर्वांचे विद्यागुरु आहात. आपल्याला पुन्हा पुन्हा नमस्कार असो असं वराह देवतांना भगवंत ब्रह्मदेव आणि बाकीचे सगळे देवता नमस्कार करतायत. त्यावेळेस परत स्तुती काय करतात, यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे नमः समस्त भूतानाम आदिभूताय भूभृते अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे परमं यो महत् तेजा परमं यो महत् तपः परमं यो महत् ब्रह्म परमं य परायणं पवित्राणां पवित्रं यो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानां यज्ञ पिता. अशा प्रकारे भगवंताची स्तुती केली. त्याच्यानंतर अशा प्रकारे रसातळातून पृथ्वीला पाण्यावर ठेवून भगवंत देवांच्या स्तुतीने प्रसन्न होऊन अंतर्धान पावले. येथे भगवान वराह अवताराची कथा संपली आहे पण कार्य संपलेलं नाहीये. वराह अवतार घेतले पण त्यांचे कार्य ह्याच्या पुढे येणार आहे. तर फक्त भगवंताचा अवतार झालेला आहे ही इकडे कहाणी संपली आहे. आणि आता इथे त्याच्या पुढे आपल्याला दितीच्या गर्भाची कथा ऐकायची. दितीचं गर्भ म्हणजे काय, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप दितीच्या गर्भामध्ये कसे काय आले ही कथा आपल्याला ऐकायची आहे. एकदा दक्षाची मुलगी दिती हिने पुत्रप्राप्तीसाठी म्हणून तिने सांगलेला आपले पती कश्यप मुनीकडे जाऊन संध्याकाळच्या वेळेस कामातून होऊन ती जाऊन प्रार्थना करते की मला आता पुत्रप्राप्तीसाठी म्हणून मला तुमच्या बरोबर समागम करायचं आहे. तर कश्यप मुनी समजून सांगतात की ही वेळ बरोबर नाहीये. संध्याकाळची वेळ, संध्याकाळी पिशाच फिरत असतात आकाशातून, रुद्रदेव फिरत असतात, त्यांच्याकडून काही शाप मिळू शकतो आपल्याला. तर असं कृत्य आपण करायचं नाही, पापकृत्य आपण करायचं नाही. पण ती इतकी कामातूर झालेली आहे की ती कश्यपांना ऐकतच नाही आणि वेगवेगळे अभिनय करून कश्यपांना आपल्या वशामध्ये करून घेते. त्यावेळेस कश्यप पत्नीचे म्हणतात ना, बालहट्ट, स्त्री हट्ट, राजहट्ट पुरवायलाच पाहिजे म्हणून म्हणतात. त्याप्रमाणे कश्यप मुनींना सुद्धा चुकलं नाही, स्त्री हट्ट पुरवावं लागलं आणि तिच्या इच्छेप्रमाणे संध्याकाळच्या वेळेस
म्हणजे जी वेळ चांगली नाहीये त्यावेळेस समागम केले आणि समागम केल्यानंतर नदीवर जाऊन आंघोळ करून परत शुद्ध होऊन पवित्र होऊन भगवंताचे ध्यान करत बसले. त्यावेळेस दितीला खूप वाईट वाटतं की मी खूप वाईट वागले, आता ह्याच्यासाठी मी काय करावं हे तिला कळत नाही. आणि ती परत म्हणती की मी खूप स्वतःच्या पतीलाच कश्यपाला जाऊन म्हणती की मी खूप कामातूर झाले होते. त्या कामातूर म्हणजे आपण ज्यावेळेस कामातूर होतो त्यावेळेस अपवित्र घटना करत राहतो, म्हणजे आपण वासनाच्या अधीन जातो. वासना म्हणजे फक्त कामवासनाच नाहीये, पण अवेळी भूक लागली म्हणून काहीतरी खातो, त्याच्यामुळे आपल्याला अपचन होते. अवेळी झोपतो, म्हणजे हे सगळे वासनाच आहेत. झोप, निद्रा, आहार, मैथुन हे सगळे वासनाच आहेत. तर आपण अवेळी ह्या सगळ्या गोष्टी केलं तर त्यामुळे आपल्याला नुकसानच होतो. तर त्याच्यासाठी म्हणून आपण अवेळी कोणतेही काम करू नये, त्याच्यासाठी म्हणून ही कथा आहे आपल्याला. तर दिती जाऊन म्हणते कश्यपांना म्हणते की मला ह्याच्यातून बाहेर काढा. तर त्यावेळेस कश्यप म्हणतात की ह्याच्यातून मी आता बाहेर काढू शकत नाही, तुला 2 पुत्र होणार आहेत, ते प्रजेला खूप त्रास देणार आहेत. त्या 2 पुत्रांकडून प्रजेला खूप त्रास होणार आहे, पण ह्याच्यात एकच चांगलं होणार आहे की त्याच्यातून एकच गोष्ट चांगलं होणार आहे की त्या 2 पुत्रांना भगवंतांकडून वध होईल आणि त्यांचा उद्धार होईल असं ते सांगतात. तर त्यावेळेस ती म्हणती की अजून मला ह्याच्यातून चांगलं काहीतरी व्हावं म्हणून मी रुद्रदेवच फिरत होते ना, संध्याकाळच्या वेळेस रुद्रदेव फिरतात आकाश मार्गाने, तर त्या रुद्रदेवांची मी प्रार्थना करते. म्हणून ती त्या रुद्रदेवांची प्रार्थना करते. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मंदाकिनी सलील चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमदनाद महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय शिवाय गौरी वदनाद्भुज वृंदाय सूर्याय दक्षध्वर नाशकाय श्रीनीलकंठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय वशिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनीन्द्र देवाचित शेखराय चंद्रार्क वैश्व नरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय यक्ष स्वरूपाय जटाधराय पीनाक हस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय. या प्रकारे ती भगवान रुद्रदेवांची प्रार्थना करते. अशा प्रकारे संतानाच्या उत्पत्तीसाठी प्रार्थना करत असलेल्या दिती थरथर कापत होती. तर त्यावेळेस कश्यप मुनी म्हणतात की भगवंताच्या हातून तुझ्या मुलांचे हे होईल, उद्धार होईल आणि हिरण्यकशिपूच्या परंपरेमध्ये बली होईल आणि प्रल्हादासारखा नारायण भक्त होईल. तर हे तुला भगवंताची तू प्रार्थना केल्यामुळे, महादेव रुद्राच्या प्रार्थना केल्यामुळे तुला हे 2 संतान म्हणजे संतानांची संतानं हे चांगले होतील असं म्हणून ते आशीर्वाद देतात तिला. पण ती आपल्या पुत्रांपासून देवांना कष्ट होईल म्हणून ती काय करते, कश्यपाचे वीर्य 100 वर्ष आपल्या गर्भात ठेवते आणि तिचे गर्भ मोठे होते. त्या गर्भामुळे काय होतं, पूर्ण स्वर्गामध्ये पृथ्वीवर ते सगळ्या ठिकाणी अंधकार पसरतं. अंधकार पसरल्यानंतर सगळे देवदेवता परत भगवंताची स्तुती करतात. भगवंताची स्तुती करून म्हणतात की ह्याच्याकडून आम्हाला वाचवा, ह्या अंधकाराकडून वाचवा. तर त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणतात की आता सनातन सनत कुमार आणि सनंदन हे 4 मुनिवर्य ह्याच्यासाठी जात आहेत, फिरायला म्हणून निघालेले आहेत, विहारासाठी जात आहेत, वैकुंठाला जात आहेत. तर त्यांच्याकडूनच भगवंताची प्रार्थना होईल आणि ह्याचा उपाय त्यांच्याकडूनच मिळेल असं म्हणून ब्रह्मदेव म्हणतात. तेवढ्यातच हे सनत सनातन सनंदन सनत कुमार हे 4 मानस ब्रह्मदेवाचे मानसपुत्र जे आहेत ते वैकुंठात जातात. तर वैकुंठाला म्हणे 7 दरवाजे असतात. तर त्या 7 दरवाज्यामधून एक दरवाजे ओलांडत 6 दरवाजे ओलांडत हे सनातन सनत कुमार हे जे 4 पुत्र जे आहेत मुनिवर्य आहेत ते छोटे छोटे बालक रूपामध्ये आहेत, असे मोठे नाही आहेत, मुनी आहेत पण त्यांचं रूपच छोटे छोटे. 4
बटूच्या रूपामध्ये आहेत ते. तर ते 4 रूप, ते 4 मुनी 7व्या दारापाशी गेल्या त्यावेळेस, वैकुंठाच्या 7व्या दारापाशी गेल्या वेळेस तिथं जय विजय हे द्वारपालक तिथे असतात. तर हे 4 मुनींना ते ओळखत नाहीत. न ओळखता त्यांना रोखतात, भगवंताच्या दर्शनाला जाण्यासाठी म्हणून रोखतात. तर त्यावेळेस सनातन सनत कुमार यांना सगळ्यांना चौघांनाही राग येतो. राग येऊन जयाला आणि विजयाला शाप देतात, तुम्ही असुरांच्या दैत्य योनीमध्ये जन्माल म्हणून असं शाप देतात. शाप दिलं की जय विजयांना खूप वाईट वाटते. ते परत भगवंताची प्रार्थना करत असतात. प्रार्थना केल्या तेव्हा भगवंत स्वतः वैकुंठाच्या 7व्या दारातून बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर त्यावेळेस सनातन सनत कुमार हे सगळेजणी पहिल्यांदा भगवंताचे दर्शन घेतलेले असतात. इतके सुंदर भगवंताचं रूप असतं. त्या रूपाला बघून हे 4 मुनिवर्य परत स्तुती करायला सुरू करतात. शशंक चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सहरसीरुवेक्षणम सहार वक्षस्थल शोभिकौस्तुभम नमामि विष्णुम शिरचा चतुर्भुजम छायायां पारिजातस्य हेमसिंहासनोपरि आसीनं मंबुदश्यामम आयताक्षम अलंकृतम चंद्राननं चतुर्बाहुम श्रीवत्सांकित वक्षसम रुक्मिणी सत्यभामाभ्याम सहितम कृष्णमाश्रये म्हणून असं भगवंताची ते 4 मुनिवर्य प्रार्थना करतात. त्यावेळेस भगवान त्यांच्या स्तुतीने प्रसन्न झाले आणि म्हणाले, त्या 4ही मुनिवर्यांचे पाय धरून नमस्कार केले. म्हणजे देव सुद्धा योगींना मुनींना नमस्कार करतात. आपण म्हणतो की देव पहिले, पण देवापेक्षा जास्त मुनी आपले गुरु श्रेष्ठ आहेत. त्याचे कारण असे की आपल्याला देव काय आहे हे गुरुच सांगतात. तर देवापर्यंत घेऊन जाणारे आपल्याला गुरुच असतात. म्हणून गुरूंना पहिले वंदन करायला पाहिजे, मग देवाला वंदन करायचं असतं. त्याचप्रमाणे भगवंत स्वतः सुद्धा त्या 4 गुरुवर्यांना नमस्कार करतात. नमस्कार करून म्हणतात की हे 2 जय विजय 2 द्वारपालक जे आहेत ते माझे पार्षद आहेत. त्यांच्याकडून चुकी झाली म्हणजे माझ्याकडून चुकी झाल्यासारखंच आहे. म्हणजे घरामध्ये मूल जर चुकी केलं तर आई वडिलांना जसं दोष मिळतं, त्याचप्रमाणे भगवंत म्हणतात माझे पार्षद ते दोघे चुकी केलेले आहेत, तुमचे अपमान केलेले आहेत, म्हणून त्यांच्याकडून चुकी झाली म्हणजे माझ्याकडून चुकी झालेली आहे. त्यांच्या वतीने मी तुम्हाला माफी मागतो, तुम्ही क्षमा करा असं म्हणून म्हणतात. म्हणलं तर त्यावेळेस ते म्हणतात मुनींनो, यांना जो शाप दिला तो माझ्या प्रेरणेनेच समजा. म्हणजे भगवंताच्या प्रेरणेनेच शाप दिलेला होता तसं समजा. यांना लवकरच दैत्य योनी प्राप्त होईल आणि त्याच्यानंतर त्या ज्या क्रोधामध्ये राहतात म्हणजे भगवंताच्या क्रोधामध्ये राहतात, भगवंताचं नामस्मरण क्रोधाने का होईना ते घेत असतात सतत. त्यांचा जरी दैत्य योनीमध्ये जरी जन्म झाला तरी क्रोधाने म्हणजे रागाने भगवंताचे सतत नाम घेत असतात. तर त्या दोघांना लवकरच दैत्य योनी प्राप्त होईल आणि लवकरच ते त्यांचं कार्य पूर्ण करून परत माझ्यामध्ये विलीन होतील असं म्हणून भगवंत त्यांना म्हणतात. म्हणल्यानंतर पण ते एकदा होणार नाहीये, 3दा होणार आहे. तर 3दा कसं काय होणार आहे? तर पहिले जे आहे हिरण्याक्ष हिरण्यकश्यप होणार आहे, दुसऱ्यांदा रावण कुंभकर्ण होणार आहे आणि तिसऱ्यांदा जे आहे शिशुपाल आणि दंतवक्त. अशा 3दा जय विजयांचा दैत्य योनीमध्ये जन्म होऊन परत भगवंताच्याच रूपामध्ये विलीन होणार आहे. हे सगळे कथा आपल्याला आता पुढे पुढे ऐकायला मिळणार आहे. हे असं म्हणता क्षणी जय विजय दोघेही अंतर्धान पाहून दितीच्या गर्भामध्ये जातात. दितीच्या गर्भामध्ये जाऊन हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप म्हणून कश्यपाने जन्मलेल्या बाळांचे नाव हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप म्हणून ठेवतात. हे ठेवल्यानंतर ते पोरं जन्मल्याच इतके मोठे होतात, एक पाय त्यांनी असं जमिनीवर ठेवलं की जमीन थरथर 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 कापायला लागते. म्हणजे इतकं ते दैत्यांचं त्या प्रभाव असतो. आणि तो हिरण्याक्ष म्हणे असं एक पाऊल ठेवून जातो आणि दुसरं पाऊल स्वर्गामध्ये गेला आणि सगळ्या देवांना म्हणतो मला युद्ध करायची इच्छा आहे, मग माझ्याशी तुम्ही युद्ध करा. तर तिथले सगळे देव घाबरून जातात, इंद्रदेव बाकीचे सगळे देव घाबरून म्हणतात आता आमची इच्छा नाहीये युद्ध करायची, तू परत पृथ्वीवर जा. आणि वराह देव आहे, ते वराह देव समुद्रामध्ये आहेत, तर त्यांच्याकडे जा. त्यांच्याकडे जाऊन तू युद्धाची प्रार्थना कर, इच्छा प्रकट कर
तर तेच तुझ्या योग्य आहे. आमच्या बरोबर तुला युद्ध करून काहीच मजा येत नाही. म्हणजे आपण कोणतेही खेळ खेळताना आपल्या बरोबरीच्या लोकांशी खेळतो. साधं कॅरम बोर्ड खेळायचंय, चेस खेळायचंय, बॅडमिंटन खेळायचंय, तर आपण बरोबरीच्या, आपल्यापेक्षा थोडं कमी खेळणारे असलं तर त्यांच्यासोबत आपल्याला खेळलं तर मजा येत नाही. तसं आम्ही तुझ्या बरोबरीचे नाहीत. तुला बरोबरीचे म्हणजे वराह म्हणून जे भगवंत आहेत त्यांच्याकडे तू जा, त्यांच्याबरोबर तू युद्ध कर, तुला त्यांच्याबरोबर युद्ध करण्याने मजा येईल असं म्हणून सगळे देवता सांगतात. सांगितल्यानंतर हिरण्याक्ष सरळ खाली येतो आणि समुद्रामध्ये जातो. समुद्रामध्ये जाऊन पृथ्वी त्याला असं चेंडू सारखं दिसतीये म्हणे. ते चेंडू घेऊन खेळूत म्हणून तो पायाने असं फुटबॉल खेळायसारखं खेळतो म्हणे हिरण्याक्ष. तर त्यावेळेस वराह भगवंतांना खूप राग आला. राग येऊन म्हणले हा पृथ्वीला त्रास देतो, थांब ह्याचा मी काम करतो. ह्या प्रकारे वराह भगवंतांचा आणि हिरण्याक्षाचा दोघांचाही भरपूर मोठा युद्ध झाला. गदेनी झाला, मल्लयुद्ध झाला. हे सगळं झाल्यानंतर हिरण्याक्षाचा वध करून वराह रूपामध्ये स्वतःच्या दाढेवर ते पृथ्वी ठेवून वराह भगवंत वर समुद्राच्या वर येऊन पृथ्वीला व्यवस्थित एका जागी ठेवून त्यांनी रुद्ररूप धारण केले होते ना हिरण्याक्षाला मारायसाठी म्हणून. तर त्यावेळेस सगळे भगवंत पुन्हा भगवंताची स्तुती करतात. तुम्ही म्हणजे साध्या रूपामध्ये या, तर त्यावेळेस भगवंताची स्तुती कसं करतात, जसं अर्जुनाने गीतेमध्ये विश्वरूप दर्शनामध्ये जेव्हा विश्वरूप दर्शन दाखवले भगवंतानी, तर सहस्र हात आहेत भगवंतांना, 10 तोंड आहेत, जीभ बाहेर आलेली आहे, असं सगळं काही रूप बघून अर्जुन जसं श्रीकृष्णाची प्रार्थना केला, ती प्रार्थना आपण ऐकूया. रूपम महत्ते बहुवक्त्र नेत्रम महाबाहो बहुबाहु रूपादम बहुधरम बहुद्रष्टा करालम दृष्ट्वा लोकां प्रवथितास तथाहम नभस्पृशम दीप्त अनेक वर्ण व्याप्ताननम दीप्त विशाल नेत्रम दृष्ट्वा हित्वा प्रपतित अंतरम आत्मा धृतीन्न विद्यामि शमश्च विष्णु द्रष्टा करालानि च ते मुखानि दृष्टैव काला नलिसन्न भानी दिशो न जाने न लभते सर्म प्रसीद देवेश जगन्निवास अदृष्टपूर्वं रसितोस्मि दृष्ट्वा भयेन च प्रविथि तम मनो मे तदेव मे दर्शय रूपम प्रसीद देवेश जगन्निवास. अशा प्रकारे जसं म्हणजे हे महाभाव आपले अनेक तोंड, अनेक डोळे, अनेक दात, अनेक मांड्या पाय असलेले, अनेक पोटांनी, अनेक दाढामुळे अतिशय भयंकर असे महारूप पाहून सर्व लोक व्याकुळ होत आहेत, तसेच मीही व्याकुळ होत आहे. दाढामुळे भयंकर प्रळयाच्या अग्नी सारखी प्रज्वलित आपली तोंडे पाहून मला दिशा कळेनासे झाले आहे असून माझे सुखही हरपले आहे. म्हणून हे देवादी देवा जगन्निवासा आपण प्रसन्न व्हा. म्हणजे असं भगवंताचं प्रार्थना करून इतकं रुद्ररूप धारण केलेले वराह रूपामध्ये ते पूर्वी न पाहिलेले आपले हे आश्चर्यकारक रूप पाहून मी आनंदित झालो. म्हणजे हे एक वेगळ्या प्रकारचं रूप दिसतंय मला. जसं आपण नाटकामध्ये वेगवेगळे रूप घेतो तसं भगवंत ह्या विश्वाच्या नाटकामध्ये वेगवेगळे रूप घेतलेले. तर पण काही काही वेळेस आपण जे विलन असतात त्यांचे रूप पाहून घाबरतो, हिरोला बघून आनंदित होतो, पण हिरो सुद्धा काही वेळेस विचित्र रूप घेतलेला असतो, ते बघून सुद्धा आपल्याला आनंद होतो. त्याचप्रमाणे हे वराह रूप बघितलं तरी आनंद झाला, पण पाहून भीती वाटतीये मला खूप, असं म्हणून भगवंताची प्रार्थना करतात. ब्रह्मदेव प्रार्थना करून म्हणतात की हे आदिवराह आपल्याला अखंड आनंदमय धामाकडे परतले. म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यानी काय म्हणतात त्याला कार्य सगळं झाल्यानंतर स्तुतीनी, सगळ्या देवी देवतांच्या स्तुतीनी भगवंत प्रसन्न होऊन परत ते अवतार संपवले. म्हणजे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्म्यानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणून जे श्लोक आहे त्या श्लोकाप्रमाणे प्रत्येक वेळेस अवतार घेतात. अवतार घेऊन ज्या अवतार कार्य संपवतात ते संपवलं की अंतर्धान पाहून निघून जातात. तर आता वराह अवताराचं कार्य पूर्ण झालेलं आहे. हिरण्याक्षाचं वध झालेलं आहे. हिरण्याक्ष लगेच वराह रूपामध्ये विलीन होऊन उद्धार झालेला आहे हिरण्याक्षाचा. अशा प्रकारे इथं वराह कथाचं
वराह अवताराची कथा संपलेली आहे. यानंतर आपल्याला 5व्या अवतार कपिल जन्माचा ऐकायचंय. पण त्याआधी कपिलाचे 9 बहिणी होते, तर त्या 9 बहिणींची सुद्धा आपल्याला कथा ऐकायची आहे. तर हे कपिल मुनी कोणाला जन्मले म्हणजे कर्दम ऋषींना जन्मलेले. पण कर्दम ऋषींना खरं तर ऋषी मुनींना संसारामध्ये हेच आसक्तीच नसते, पण भगवंताच्या आज्ञेने त्यांना काही कार्य करावं लागतं. तर जेव्हा कर्दम ऋषी तपश्चर्या करत असतात तेव्हा ब्रह्मदेव स्वतः जाऊन म्हणतात की कर्दम ऋषी तुम्ही प्रजोत्पत्ती करावे, म्हणजे प्रजाची निर्माण करावे. म्हणजे अजून त्या पृथ्वीवर ते प्रजा कमी दिसायला लागले ब्रह्मदेवाला. म्हणून कर्दमांना जाऊन प्रार्थना करतात की तुम्ही प्रजा उत्पत्ती करा. तेव्हा त्यांनी 10,000 वर्षापर्यंत सरस्वती नदीच्या तीरावरती तपश्चर्या केली. म्हणजे तपश्चर्या केल्यानंतर भगवंताची दिव्य भव्य मूर्ती सूर्याप्रमाणे प्रकट झाले. म्हणजे ते प्रकट झाल्या कर्दम ऋषी पण भगवंताची प्रार्थना करतात. कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे नवमौक्तिकम करतले वेणुकरे कंकणम सर्वांगे हरिचंदनम सुललितम कंठे च मुक्तावळी गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणी विजयते गोपाल चूडामणी. अशा प्रकारे कर्दमांनी भगवंताचं निष्कपट भावाने स्तुती केली. स्तुती केल्यावर ते भगवंत प्रसन्न होऊन त्याला म्हणतात म्हणे की तुझ्या हृदयातला हेतू मी जाणतो. म्हणजे खरं तर कर्दमांच्या हृदयात ती हेतूच नव्हते. ब्रह्मदेवाची आज्ञा जी आहे प्रजा उत्पत्ती करायचं आहे, तर त्या हेतूनेच ते तपश्चर्या केले होते. म्हणून भगवंत प्रकट झाले आणि भगवंत प्रकट होऊन कर्दमांना म्हणाले की तुझ्या हेतूप्रमाणेच मी सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे, आता तू तपश्चर्या संपून तुझ्या आश्रमामध्ये तू जा. अशा प्रकारे भगवंत त्यांना आज्ञा केलेली आहे. तर कर्दम ऋषी तपश्चर्या संपून स्वतःच्या आश्रमामध्ये जातात. तिथे गेल्या भगवंतांनी पहिलेच व्यवस्था करून ठेवलेली आहे. काय व्यवस्था करून ठेवले आहेत म्हणून म्हणलं तर कर्दम ऋषीच्या आश्रमात कर्दम ऋषी यायच्या अगोदरच महाराज स्वयंभू मनु आणि शतरूपा हे दोघे आपल्या देवहूती कन्याला घेऊन तिथं आलेले आहेत. तर देवहूतीला नारद मुनी कर्दम ऋषींची पूर्ण वर्णन करून सांगितले. कर्दम ऋषी कसे आहेत हे वर्णन करून सांगितले होते. त्यामुळे देवहूतीला कर्दम ऋषींची माझं लग्न झालं तर मी कर्दम ऋषींचीच करणार असं ती प्रतिज्ञा करते. म्हणून स्वयंभू मनु आणि शतरूपा राणी हे दोघं येऊन देवहूतीला येऊन कर्दमांना देऊन विवाह करतात असं ते कर्दमांशी बोलतात. पण त्यावेळेस कर्दम मुनी म्हणतात की माझी एक अट आहे, मी तुमच्या मुलीशी मी लग्न करेन, पण त्याच्यासाठी म्हणून एकच अट अशी आहे की मी प्रजा उत्पत्ती झाल्यानंतर मी तिला सोडून मी परत निघून जाणार, मी तिच्या सोबत राहणार नाहीये. तर ती देवहूती त्या गोष्टीलाही तयार होते. तयार झाल्यानंतर मग शतरूपा महाराणी शतरूपा आणि महाराज स्वयंभू मनु हे दोघ जणी त्या दोघांचे विधीपूर्वक लग्न करून विवाह करून ते आपल्या राज्यात निघून जातात. आणि इथं देवहूती कर्दमांसोबत संसार करण्यासाठी म्हणून हे करते. पण परत कर्दमांना अशी इच्छा होती की ह्या संसारात काही हे नाहीये, मी लग्न करून घेतलो म्हणून परत ते 100 वर्ष तपश्चर्या करतात. 100 वर्ष तपश्चर्या केल्या वेळेस देवहूती त्यांची तशीच सेवा करतील की आजकालच्या मुलींप्रमाणे लग्न झालेल्या 1 महिन्यामध्ये मला नवरा आवडला नाही म्हणून लगेच निघून गेली अशी नव्हती. 100 वर्ष ती कर्दमांचे वाट बघितली की माझ्यासाठी ते येतील आणि मी त्यांच्याबरोबर संसार करेन, म्हणून ती आश्रमामध्ये राहून सेवा करत होती. त्याप्रमाणे तिच्या सेवेला प्रसन्न होऊन कर्दम ऋषी येतात आणि म्हणतात. त्यावेळेस ते खरोखर म्हातारे झालेले असतात, खूप म्हातारे झालेले असतात. पण देवहूतीसाठी म्हणून भगवंताची प्रार्थना करून परत ते तरुण अवस्थेत येऊन तिला घेऊन
विहाराला जातात. आताच्या काळामध्ये मधुचंद्र म्हणतो आपण, मधुचंद्र हनीमूनला जातात ते. तर हनीमूनला आज आपण म्हणतो आपल्याला काय, मुलांना हनीमून जातात म्हणून म्हणलं तर तिथं रिसॉर्टमध्ये जातात किंवा बोटिंगला जातात, अशा सगळ्या गोष्टी करतात. पण कर्दम ऋषी स्वतःच्या तपश्चर्येने, स्वतःच्या तपाने अशी एक मोठी विमान तयार करतात की त्या विमानामध्ये, ह्या विमानाचं वर्णन व्यास ऋषींनी, खरोखर मी म्हणतेय ना, व्यास ऋषींनी जे भागवत लिहिलेलं आहे ते भागवताचे आपण एक एक वर्णन जर ऐकायला गेलो, वाचायला गेलो तर 10-10 पानं आहेत. म्हणजे इतकं वर्णन केलेलं आहे ते, तेवढं मी वर्णन करू शकत नाही आणि त्या ह्याच्यामध्ये मी नाहीये, म्हणजे तितकं वर्णन करून सांगायच्या ह्याच्यात मी नाहीये. तर इतकं सुंदर विमान निर्माण केलेत म्हणे. एक त्याच्यामध्ये पाकशाला निर्माण केली, म्हणजे स्वयंपाक घर निर्माण केले. मग नंतर त्याच्यामध्ये एक डायनिंग हॉल सारखं निर्माण केले. नंतर 3-4 बेडरूम्स तयार केले, म्हणजे काय शयन कक्ष निर्माण केले. ते शयन कक्षाचे पलंग इतके सुंदर आहेत म्हणे, त्याला असे काहीतरी झुंबर लावलेले आहेत म्हणे दिवेचे, असे. म्हणजे इतक्या चांगल्या प्रकारे ते विमान तयार केलेले आहेत, म्हणजे देवहूतीला आनंद व्हावं, कारण ती इतके वर्ष त्यांच्यासाठी थांबलेली आहे, तपश्चर्या केल्याने इतकं चांगली सेवा केलेली आहे, म्हणून तिच्यासाठी म्हणून ते विमान तयार केलेले आहेत. आणि त्या विमानात बसून 100 वर्ष पुन्हा विहार केलेत म्हणे. विहार केल्यानंतर मग त्यांना 9 कन्या झाले. तर ते 9 कन्या कोण कोण आहेत म्हणजे एकीचं नाव होतं कला, एकीचं नाव होतं अनसूया, एकीचं नाव होतं श्रद्धा आणि एकीचं नाव होतं पुलस्ता, एकीचं नाव होतं गती, एक साध्वी, ख्याती, अरुंधती, शांती, असे 9 कन्या होते. तर 9 कन्यांना त्यांनी वाढवले, चांगल्या प्रकारे वाढवले, खूप छान प्रकारे वाढवले. खूप चांगल्या प्रकारे वाढवल्यानंतर पुन्हा थोड्या दिवसानंतर देवहूतीला मुलगा जन्मतो. तर ते मुलगा जन्मल्यानंतर तो खरा मुलगा जो आहे भगवंताचाच अवतार आहे, म्हणजे 5वा अवतार कपिल म्हणून मुलगा जन्मतो. हे ब्रह्मदेवाला कळते. कळाल्यानंतर ब्रह्मदेव त्यांच्या 9 शिष्यांना घेऊन कर्दमांच्या आश्रमामध्ये येतात. आश्रमामध्ये आल्यानंतर म्हणतात की मी 9 कन्यांना 9 मुनींना घेऊन आलेले आहोत, तर तुमच्या 9 कन्यांना देऊन त्यांचा विवाह करा, म्हणजे पुन्हा प्रजा उत्पत्ती होईल. म्हणून नारद मुनी कर्दमांना सांगतात. तर त्या प्रकारे कर्दम ऋषी एक एक कन्याला कोणाकोणाला देतात ह्याचे सुद्धा आपल्याला माहिती भागवतामध्ये आहे, ते मी थोडक्यात सांगते तुम्हाला. कला नावाची कन्या मरीची ऋषीला दिले म्हणे, आणि अनसूयाला म्हणजे दत्तात्रयाची आई अत्री ऋषीला दिलेली आहे. श्रद्धा अंगिराला दिलेली आहे. हवीरभू पुलस्त्याला दिलेली आहे. गतीला पुलहाला दिलेली आहे. साध्वी क्रतु ऋषीला दिलेली आहे. ख्याती भृगु ऋषीला दिलेली आहे. अरुंधती वशिष्ठाला दिलेली आहे. आणि शांती नावाची कन्या अथर्व ऋषीला दिलेली आहे. अशा प्रकारे 9 मुलींची कन्या विधिवत करून त्यांना सासूरवाडी पाठवून देतात. पाठवून देऊन आता ते म्हणतात की मी ज्या कार्यासाठी म्हणून तपश्चर्येहून बाहेर आलेला आहे ते पूर्ण कार्य पूर्ण झालेलं आहे. तर देवहूतीला म्हणतात आता तुझ्या मुलाबरोबर तू राहा आणि तू मी निघून जातो. तर त्यावेळेस देवहूती म्हणती तुम्ही निघून गेल्यानंतर ह्या 5 वर्षाच्या मुलाबरोबर मी काय करू. तर त्यावेळेस ते कर्दम ऋषी म्हणतात की हा 5 वर्षाचा मुलगा नाहीये, हा भगवंतच आहे, म्हणजे भगवंताचाच अवतार आहे. तर तो तुला मोक्ष प्राप्ती करून देईल, तुला सगळ्या प्रकारचे भक्ती योग ज्ञान योग या सगळ्याचा ज्ञान देईल तो, आणि हे झाल्यानंतर तुझी मोक्ष प्राप्ती होईल म्हणून सांगून ते अरण्यामध्ये निघून जातात. अरण्यामध्ये निघून गेल्यानंतर इथे कपिल भगवान कपिल, म्हणजे आपण आता ते 5 वर्षाच्या बालकाला भगवानच म्हणायला पाहिजे, कारण ते भगवंताचे अवतार आहेत. म्हणून भगवान कपिल मुनी मातेला आनंद देण्यासाठी म्हणून बिंदुसर तीर्थावर राहू लागले. एक दिवस भगवान कपिल स्वस्तपणे आसनावर बसले होते, तेव्हा देवहूती कपिलांना म्हणाली, सर्वव्यापी प्रभो, या इंद्रियांच्या विषयी लालसेने मी अत्यंत उद्विग्न झालेली आहे, म्हणजे मी या इंद्रियांमध्येच
इंद्रिय सुखामध्येच मी आहे, म्हणजे मी माझ्या मुलींचे लग्न केले, माझ्या पती बरोबर मी संसार केले, तर हे सगळं झालेलं आहे आणि आपल्या कृपेने माझी जन्म परंपरा समाप्त व्हायला आली आहे. देवा या देहगृह इत्यादी मध्ये जो मी माझेपणाचा मोह कसा नाहीसा करू, म्हणून ती प्रश्न विचारतीये. तर भगवान कपिल म्हणतात की तुला मी ह्याच्याबद्दल विश्वोत्पत्ती इत्यादी लीलांचे चिंतन केल्याने उत्पन्न झालेल्या भक्तीने लौकिक पारलौकिक सुखाच्या बाबतीत वैराग्य उत्पन्न झाल्याने मनुष्य दक्षतेने योगामुळे प्रतिधान सरळ साधना मार्गाने एकाग्र होऊन मनोनिग्रहाने प्रयत्न करतो. म्हणजे मनोनिग्रह करून तू भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतीस. तर ते मनोनिग्रह कसं करायचंय आणि भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यायची आहे हे भगवान कपिल स्वतःच्या मातेला सांगतात. 5 वर्षाचे मुनी बालक आपल्या मातेला ज्ञानोपदेश करतोय. तर ते कशा प्रकारे करतोय असं आपल्याला ऐकायचंय. तर देवहूती भगवंतांना म्हणाली, म्हणजे 5 प्रश्न विचारती ती. आपल्या समुचित भक्तीचे स्वरूप काय, म्हणजे भक्तीचे स्वरूप काय आणि मला कशा प्रकारे भक्ती योग होईल, प्राप्त होईल, ज्या योगे मी सहजपणे आपले निर्वाणप्रद प्राप्त करू शकते, म्हणजे मी तुमच्या चरणकमलापाशी येऊ शकते. आणि भगवंताची प्राप्ती करून देणारा योग कसा आणि त्याचे किती अंगे आहेत असं म्हणून ती म्हणजे कसं करावं हे सगळं ती प्रश्न विचारते. तेव्हा भगवान कपिल सांगतात, माते ज्याचे चित्त एकाग्र एकमात्र भगवंतामध्येच लागले आहे, माझ्या चरणसेवेत प्रेम असणारे आणि माझ्याच प्रसन्नतेसाठी सर्व कर्मे करणारे जितके भाग्यवान भक्त आहेत, जे एकमेकांना भेटून माझ्याच पराक्रमाची चर्चा करतात. म्हणजे आपण जेव्हा भेटतो ना, गॉसिप करतो. म्हणजे आपण जे सगळे नातेवाईक जेव्हा भेटतो त्यावेळेस काय करतो, आपण गॉसिप करतो किंवा बहिणीचे, सासूचे, कोणाचे तरी गाराणे सांगतो, नातेवाईकांची सांगतो, ती अशीच करती, ती तशीच करती, हे आपण अशा गोष्टी करतो. पण जो माझ्याच पराक्रमाची चर्चा करतो, म्हणजे भगवंताच्याच लीलांच्या बद्दल बोलत असतात. एकमेकांजवळ भेटलं तरी हा कृष्णाचं लीला सांगणं किंवा वराह रूपाचा अवतारच्या बद्दल बोलणं, परशुरामाच्या बद्दल बोलणं, ह्या अशा सगळ्या ज्या गोष्टी किंवा कोणत्या तरी स्तोत्राचं माहिती सांगणं, हे अशा जे गोष्टी करतात, चर्चा करतात. माझ्या स्वरूपाच्या, माझ्या रूपाच्या सौंदर्यात त्यांची मने आणि इंद्रिय तल्लीन होतात. म्हणजे भगवंताच्या रूपामध्येच तल्लीन असतात. भगवंताचं रूप, भगवंताचा चेहरा किती छान आहे, भगवंताचे पाय किती छान आहेत, भगवंत किती छान आहे, हे सगळं सतत त्यांच्याबद्दलच विचार करतात. योगीजन ज्ञान वैरागी युक्त भक्ती योगाच्या द्वाराने शांती प्राप्त करून घेण्यासाठी माझ्या निर्भय चरण कमलाचा आश्रय घेतात. संसारात मनुष्याचे सर्वात श्रेष्ठ कल्याण हेच आहे की त्याचे चित्त भक्ती योगाने माझ्यातच लागून तेथे स्थिर होते, असं म्हणून भगवंत सांगतात. भगवान कपिल यांना सांगतात. त्याच्यानंतर योग म्हणजे काय म्हणून ती विचारली ना, भक्ती योग कसे आहे म्हणून म्हणलं तर योग म्हणजे योगासन नाही किंवा प्राणायाम नाही. योग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे मिलन, म्हणजे भगवंताचा आणि आपला जो मिलन होतो त्याला योग म्हणतो. योग म्हणजे काय, आपण म्हणतो ना योगायोगाने असं झालं, योगायोगाने असं झालं. योगायोगाने होणं म्हणजे काय, एकत्र होणं, 2 वस्तू एकत्र होणं, त्याला योग म्हणतात. तर आत्मा आणि परमात्म्याचे मिलन म्हणजे योग. योग म्हणजे चित्ताच्या वृत्तीचा निरोध होय. म्हणजे चित्तवृत्ती म्हणजे आपल्या मनातले जे वृत्ती आहेत त्याचा निरोध करणे, म्हणजे त्याचा नाश करणे. चित्त म्हणजे मन, मनाचे वाईट वृत्ती आहेत ना त्याचा नाश करणे. मनाला हे करावे ते करावे असे सतत वाटत असते मन, तर त्याला वृत्ती म्हणतात. त्या वृत्तींचा नाश करावा तरच चित्तवृत्तीला निरोध करणे जमतं. हे झाल्यानंतर चित्तवृत्तीचा निरोध केला म्हणजे देह व इंद्रियाकडे लक्ष न देता आत्म्याकडे लक्ष देणे, म्हणजे चित्तवृत्तीकडे लक्ष न देता आत्म्याकडे लक्ष द्यावे. जर मनातून शरीराकडे धावणारी शक्ती रोखून आत्म्याकडे नेले म्हणजे योग होय. त्याचे उदाहरण म्हणजे द्रष्टा म्हणजे बघणारा. मी बघते, मी द्रष्टा नाही. मी म्हणते त्यावेळी माझे डोळे बघतात का माझा देह बघतो? दोन्ही बघत नाही. कारण आपले डोळे एक ठिकाणी असतात आणि विचार दुसरीकडे असतात. आपण समोरच्या खिडकीला बघतो, कोणाच्या तरी काहीतरी बघत राहतो, पण बघतो डोळे तिकडे असतं, दिसतंय आपल्याला, पण लक्ष तिकडे नसतं.
दुसरीकडे असतं. म्हणजे तो बघणारा कोण आहे? आत्मा आहे. म्हणजे काय, ह्याचं एक काय म्हणून म्हणलं तर, माणूस मेल्यानंतर डोळे काढून घेतात. डोळे तर जिवंतच आहेत ना, दुसऱ्या जिवंत माणसाला ते लावतात. म्हणजे डोळे जिवंत आहेत. म्हणजे कशामुळे जिवंत आहे? आत्म्यामुळे जिवंत आहे. माणूस मेला म्हणलं तर त्याचं शरीर पडलेलं आहे. तसं हे असं आहे की शरीराला, मनाला आत्म्याकडे न्यावं, म्हणजे आत्म्यामध्येच आपण सतत राहावं, असं भगवान कपिल मुनी देवहूतीला सांगतात. आणि हे एक फक्त डोळ्याबद्दल नाही, आजकाल हार्ट ट्रान्सप्लांट होते, किडनी ट्रान्सप्लांट होते, ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आत्मा अजून असते, त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी होत असतात. हे झाल्यानंतर इंद्रियांचे विषयांनी संयोग हे थंडी, उष्णता, सुख दुःख व ते उत्पन्न होतात आणि नाहीसे होतात. म्हणजे शरीराला जे आहे ना, थंडी गरम हे थोड्या वेळेस, म्हणजे आपलं जसं वातावरण चेंज होत राहतं तसं येतात जातात. कधी गरमी होते, कधी थंडी वाजते. आणि एकाच, आता सध्या आपल्याला तसं चाललेलं आहे, सकाळच्या वेळेस थंडी असते, दुपारच्या वेळेस गरमी असते आणि संध्याकाळच्या वेळेस पाऊस असतो. त्याप्रमाणे आपल्या शरीराला त्या सगळ्या गोष्टी सुख दुःख निर्माण करत असतात. तर त्या इंद्रियाविषयी जर आपण संयोग करून व्याकुळ राहिलो तर मात्र आपण मोक्षाला योग्य ठरत नाही. ह्या सुख दुःखाच्या परा जायला पाहिजे. आपण, आपल्याला थंडी वाजलं तरी काय म्हणजे दुःख होऊ नये, गरमी होऊ लागले तरी दुःख होऊ नये, तरच आपण त्या मोक्षाला जाऊ शकतो. तर ते कोण कसे असतात ते पुरुष म्हणून म्हणलं तर असे कोण असतात? द्वंद्वातीत असतात ते. म्हणजे दोन ह्याच्यामधून बाहेर असतात. सुख दुःख, जय पराजय, थंडी उष्ण, ह्या सगळ्यातून दूर असतात. तर हे कसे असतात हे योगी? म्हणतात ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचनम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं त्वं नमामि. अशा प्रकारे असतात म्हणे गुरु. ते कसे असतात? गुरु नेहमी ब्रह्मानंदात असतात, प्रत्येक गोष्टीत सुख मानणारे असतात, ज्ञानाचा भंडार असतात, सुख दुःख शीतोष्ण या दोन्ही गोष्टींना समान समजणारे, म्हणजे द्वंद्वातीत असतात. अशा प्रकारे विशाल असणारे, त्वत्वम असी म्हणजे आत्मा आणि मी वेगळा नाही असे जे मानतात. मी नित्य एकच आहे आणि विमल आहे, म्हणजे मळ नसलेला आहे. मी सर्व बुद्धींचा साक्षी आहे, सर्व भावनांच्या पलीकडे असणारे, त्रिगुणरहित, सत्व रज तम ह्याच्या पलीकडे आहे, अशा सद्गुरूंना नमस्कार. म्हणजे अशा प्रकारे आपण राहावं म्हणून हे श्लोक घेतलेला आहे. म्हणजे असं जर राहिलो तर आपण भगवंताच्या चरणाला खूप लवकर पोचतो असं सांगतात भगवान कपिल मुनी सांगतात, त्यांना देवहूतीला सांगतात. आणि त्यावेळेस देवहूती म्हणती, हे आत्मा कसा आहे म्हणून विचारते ती. तर त्यावेळेस आत्मा असा आहे म्हणून म्हणले की न जायते म्रियते वा कदाचित. म्हणजे दुसऱ्या श्लोकात, दुसऱ्या अध्यायामध्ये, गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतायत, त्याचप्रमाणे इथं कपिल मुनी देवहूतीला सांगतायत, न जायते म्रियते वा कदाचित न्यायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यं शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. असं म्हणून भगवान कपिल मुनी देवहूतीला आत्मा कसा आहे हे सांगितलंय. याचा अर्थ असा आहे, हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणार नाही, कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरीही हा मारला जाणार नाहीये. म्हणजे शरीर जरी गेलं, शरीर पडतं, प्राणमय अन्नमय कोश पडतं, पण आत्मा मरत नाही, मारला जात नाही. ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देतो आणि नवीन वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा
जुनी शरीरे टाकून देतो आणि दुसऱ्या नवीन शरीरात जातो। या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाही, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही। हा आत्मा अव्यक्त आणि अचिंत्य आणि अविकारी आहे, म्हणून ह्याचा शोक करू नये, म्हणजे ह्या शरीराचा शोक करू नये। आपण शरीर म्हणजे मी आहे असं समजतो, म्हणून या शरीराच्या दुःखामध्येच अडकलेले असतो। तर हा शरीर आपण नाही असं समजून आत्मा आपला आहे असं जर समजून आपण राहिलो तर आपण भगवंताच्या जवळ जाऊ शकतो असं भगवान कपिल सांगतात। म्हणून भक्ती, वैराग्य आणि चित्त एकाग्रतेत प्रकट झालेल्या ज्ञानाने त्या अंतरात्म स्वरूप भगवंताचे या शरीरात साक्षी रूपाने चिंतन केले पाहिजे, म्हणजे सतत भगवंताचे चिंतन करायला पाहिजे। ज्याप्रमाणे पाण्यात प्रतिबिंब झालेल्या सूर्याचा पाण्याची शीतलता, चंचलता आणि गुणाशी संबंध येत नाही, म्हणजे काल जे उदाहरण सांगितले होते चंद्राचं सांगितलं, सूर्याचं। जसं सूर्य स्थिर आहे, कुठं स्थिर आहे? आकाशामध्ये स्थिर आहे, पण पाणी खाली आहे। पाणी जर हललं तर सूर्य पण हलतं, म्हणजे प्रतिबिंब हलतं। त्याचप्रमाणे आत्मा एक आहे, शरीर हलतो आपला फक्त, तर त्या आत्म्यालाच आपण खरं समजायला पाहिजे, म्हणजे सूर्याला खरं समजायला पाहिजे, प्रतिबिंबाला खरं समजू नये असं सांगतात। तो आत्मा कसा आहे? निर्विकार आहे, अकर्ता आहे आणि निर्गुण आहे। पण शरीर काय म्हणतं? मी करता आहे, मीच करणारा आहे। आत्मा म्हणजे करणारा नाही, भगवंत आहे असं त्याला पटतच नाही। मग तो काय करतो? देहरूपाने काम करत असतो। काम करताना पाप पुण्य कर्माच्या दोषामुळे आपले स्वतंत्र आणि शांती गमावून घेतो। उत्तम, मध्यम आणि नीच योनीमध्ये जन्म घेऊन संसार चक्रामध्ये फिरत राहतो। ज्याप्रमाणे स्वप्नातील भय शोकाचे काहीही कारण नसताना सुद्धा स्वप्नातील पदार्थाशी संबंध जोडल्यामुळे सुख दुःख भोगावे लागते, त्याचप्रमाणे संसाराचे अस्तित्व नसून सुद्धा अज्ञानाने विषय चिंतन करीत राहिल्याने जीव संसार चक्रातून कधी सुटका होत नाही, म्हणजे सतत विषयाच्या अधीन असतो, वासनेमध्ये अधीन असतो, म्हणून त्याला कधी सुटका होत नाही। म्हणून मनुष्याने विषय चिंतनाच्या मार्गात गुंतलेल्या चित्ताला तीव्र भक्ती योगाने, वैराग्य याच्या योगाने हळूहळू आपल्या स्वाधीन करून घ्यावे म्हणून म्हणतात। तर देवहूती अजून एक प्रश्न विचारते, मायेच्या आश्रयाने अकर्त्या पुरुषाला हे कर्मबंधन प्राप्त झालेले आहे, म्हणजे मायेच्या मायेमध्ये चांगले कामही येतात, वाईट कामही येतात, पण हे योगी जे आहेत चांगले काम करून मनुष्य जन्मामध्ये आलेले आहेत, मग त्यांना कर्म केले म्हणून त्यांना भगवंताचा आश्रय मिळतो की नाही असं ती प्रश्न विचारते। आणि या संसार बंधनातून ते निघून जातात की नाही असं म्हणून ती भगवंताला प्रश्न विचारते। विचारलं तर भगवंत म्हणतात, प्रबळ वैराग्याने व्रत नियमादी केल्याने, ध्यानाभ्यास केल्याने, चित्ताच्या प्रगाढ एकाग्रतेने पुरुषाची वृत्ती रात्रंदिवस क्षीण होते, हळूहळू नाहीशी होते। ज्याप्रमाणे निद्रिस्त पुरुषाला स्वप्न कितीही अनर्थाचा अनुभव देत असेल तरी जागे आल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारे म्हणजे स्वप्नामध्ये आपण एकदम घाबरून जातो, काहीतरी एक वाईट स्वप्न पडतं, पण जागे झाल्यानंतर काय वाटतं आपल्याला की अरे हे स्वप्न होतं, त्याचं काही नाही। त्याचप्रमाणे संसार जरी करत असले तरी भगवंताच्या चिंतनामध्ये असताना ते संसाराबद्दल त्यांची आसक्ती असते, म्हणजे आसक्ती नसते, म्हणून त्यांना ते संसाराचे जे कर्म केलेले असते ते चिटकत नाही, म्हणजे त्यांना त्याचे कर्म भोगावे लागत नाही, कारण भगवंताच्या मध्येच ते सतत विलीन असतात, म्हणून भगवंताच्या चरणाला ते पोचतात असं ते म्हणतात। त्यानंतर ती म्हणती योग म्हणजे काय? योग म्हणजे कसं, योगाचे किती अंगे आहेत म्हणून ती विचारते। विचारलं तर भगवंत सांगतात योगाचे अष्टांग आहेत। अष्टांग कोणचे कोणचे आहेत? तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असं, म्हणजे भगवंत किती प्रकारे तिला सांगतायत, म्हणजे काय केल्याने तू भगवंताच्या चरणी जाऊ शकतीस। तर आता हे पण एक उपाय आहे, तू ह्या प्रकारे सुद्धा तू भगवंताकडे जाऊ शकतीस। म्हणजे कसं जाऊ शकतीस? म्हणजे यम म्हणजे काय करायचं? मन, वाणी आणि शरीराने कोणत्याही जीवाला त्रास देऊ नये आणि सत्य बोलावे, चोरी करू नये, आवश्यकतेपेक्षा जास्त वस्तूचा संग्रह अपरिग्रह राहायला पाहिजे,
वस्तूचा संग्रह करू नये आणि ब्रह्मचर्याचं पालन करावं. आवश्यकतेपेक्षा जास्त वस्तूचा म्हणून म्हणत आपल्याला बाहेर जाण्यासाठी एक कार पुरे असते, पण नाही मला त्याच्यापेक्षा मोठं कार पाहिजे असतं. एक घर पुरे असतं, पण नाही माझ्या मुलाला अजून एक घर पाहिजे, माझ्या मुलीला अजून एक घर पाहिजे, माझ्या अजून एक मुलाला घर पाहिजे. एका घरामध्ये 5 जण राहू शकत नाहीत का? नाही, पण अजून घर पाहिजे, अजून घर पाहिजे म्हणून आपण जमा करत राहतो. त्याच्यामुळे काय होत आहे, पृथ्वीवरील सगळे झाडे नष्ट होत आहेत. सगळे झाडे काढून टाकतो, शेती काढून टाकतो, सगळं काढून टाकून तळे सुद्धा काढतात, विहिरी बुजलेले आहेत, सगळे त्याच्यावर घरं बांधतायत. म्हणजे आपण किती परिग्रह करतोय वस्तूंचा, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, ही वृत्ती आपल्यामध्ये. तर हे सगळ्या गोष्टी राहू नये त्याला म्हणतात यम. त्याच्यानंतर काय नियम. नियम म्हणजे काय, अंतर्बाह्य स्वच्छ राहावं. अंतर म्हणजे मनाने शुद्धी राहायला पाहिजे, बाह्य म्हणजे शरीर शुद्ध राहायला पाहिजे आणि वस्त्र सुद्धा शुद्ध राहायला पाहिजे. त्याच्यानंतर काय, शास्त्राचे अभ्यास करावा. म्हणजे आपण पठण करावं, स्तोत्राचे पठण करावं, देवाचे नामस्मरण करावं, चांगल्या गोष्टी बोलावं, चांगला अभ्यास करावं. नुसतं देवाचंच करावं म्हणून नाहीये, आपण आपल्या ज्या ह्याच्यामध्ये पुढे जायचंय तर चांगला अभ्यास करावं. काय कोणी डॉक्टर होतात, कारण डॉक्टर व्हावं, कोणी वकील व्हावं, कोणी इंजिनियर व्हावं. म्हणजे कुठल्याही ह्याच्यामध्ये आपण चांगला अभ्यास करावं. नंतर तपश्चर्या करावं, त्यानंतर भगवंताची पूजा करावं. हे सगळे नियमामध्ये येतात. त्याच्यानंतर काय, आसन करावं. आसन करावं म्हणजे काय, आसन करावं म्हणजे हात वाकडं करून पाय वाकडं करून करायची काही गरज नाहीये. ते करणं चुकीचं नाहीये, पण ते करायची तेवढी गरज नाही. जितकी गरज हे आहे की एकाग्र चित्तेने एका जागे बसावं, म्हणजे आसन स्थिर होते आपले. त्याच्यानंतर काय, प्राणायाम करावं. प्राणायाम करावं म्हणजे काय, आपल्या श्वासोश्वासावर ते नियंत्रण करावं. श्वासोश्वासावर नियंत्रण करावं म्हणजे काय, श्वास बाहेर घेताना आणि आत ओढताना, आत घेताना त्या श्वासेकडे लक्ष द्यावं. आणि हे जर करू लागलो आपण तर आपल्या श्वासेवर नियंत्रण होते. तर अशा प्रकारे प्राणायाम करावं. त्याच्यानंतर काय होतं, प्रत्याहार करावं. प्रत्याहार करणं म्हणजे काय, प्राणवायूला वश करून घेऊन मनाचा निग्रह करावं व प्रणवाचे विस्मरण होऊ देऊ नये. प्राणवायूला वश करून घ्यावं म्हणजे कुंभक करावं. श्वास आत घेऊन थोडा वेळ थांबावं, श्वास बाहेर सोडून पुन्हा थोडा वेळ थांबावं आणि त्यावेळेस फक्त ओंकाराचा ध्यान ठेवावं. ओंकार मनामध्ये म्हणे. त्याच्यापेक्षा सोहम, सो म्हणलं तर बाहेर, हम म्हणजे आत घेणे श्वास. अशा प्रकारे जर आपण जप करत जर श्वासोश्वास घेतलो तरीही आपल्याला भगवंताची प्राप्ती होते असं म्हणून सांगतात. आणि प्राणवायूला वश करून घेऊन मनाचा निग्रह करावा म्हणजे काय, मनाचा निग्रह करणं म्हणजे काय, इंद्रियांना वश करून घ्यावं. ते इंद्रियांना वश कसं करून घ्यायचं हे भगवंत अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये असे सांगतात की यदा संहरते चायम कूर्मोंगानी व सर्वशः इंद्रियाणी इंद्रियार्थस्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता असं सांगितलेलं आहे. म्हणजे कासव जसे सर्व बाजूनी आपले अवयव आत ओढून घेतो त्याचप्रमाणे आपण पण आपल्या इंद्रियांच्या विषयांपासून सर्व इंद्रियांना आवरून घ्यावे व अंतर्मुख व्हावे. म्हणजे इंद्रियांच्या अधीन होऊ नये, इंद्रियांना आपल्या अधीन करावं. म्हणजे भूक लागली म्हणजे की पटकन खायचं, झोप लागली म्हणजे की वेळ नाही काही झोपून जायचं, काही बघावं वाटलं म्हणजे की पटकन टीव्ही ऑन करायचं, काय ऐकावं म्हणून म्हटलं की टेप रेकॉर्ड ऑन करायचं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनाला आल्या तेव्हा तसं करू नये. त्याच्यासाठी म्हणून एक वेळ काळ असं ठेवायला पाहिजे. त्यासाठी म्हणून इंद्रियांना आवर घालून आपण त्यांना वशात घ्यायचं, आपण इंद्रियांच्या वशात जायचं. जर आपण इंद्रियांच्या वशात गेलो की मग सुरू होतं, डोळ्याला चष्मा येतो, कानाला यंत्र लावावं लागतं, मग नंतर काही वेळवाकडं खाल्ल्यामुळे पोटाची विकारी वाढत राहते, कंबर दुखते, पाय दुखतं, हात दुखतं, हे सगळ्या गोष्टी सुरू होतात. म्हणून आपण इंद्रियांच्या वशात जायचं नाही, इंद्रियांना आपल्या वशात करून घ्यायचं असतं. त्यानंतर धारणा करायचं असतं. धारणा म्हणजे काय, आपली बुद्धी स्थिर करून भगवंताच्या कोणत्याही एका अवयवाचे स्थिर चित्ताने ध्यान करावे. म्हणजे कुठल्याही एका अवयवाचं किंवा कुठल्याही एका, हे काल आपण विराट स्वरूप बघितलो, म्हणजे वृक्ष बघितलो, पर्वत बघितलो, नद्या बघितलो, ह्या सगळ्यांवरती आपण ध्यान करावं. कुठल्या तरी एका वस्तूवरती, एका अवयवावरती ध्यान करावं. अशा प्रकारे अनेक एकेका अंगाचे ध्यान करता करता विषय वासनारहित झालेल्या मानाला पूर्ण रूपाने भगवंतामध्ये तल्लीन करावं. म्हणजे
धारणा होते आपली. त्यानंतर काय होते, ध्यान करावं. धारणा झाल्यानंतर काय होते, ध्यान करावं. आपण ध्यान करणं म्हणजे काय, बुद्धी स्थिर झाल्यावर भगवंताच्या ध्यानात तल्लीन होतो, की जे प्राप्त झाल्यावर दुसऱ्या कोणत्याही विषयाचे चिंतन होणार नाही. जेव्हा आपण तल्लीन होऊन जातो त्यावेळेस आपल्याला दुसरं काहीही दिसत नाही, फक्त भगवंत दिसत असतो. जेव्हा ते फक्त भगवंत दिसत असतो तेव्हा ध्यान होते आणि भगवंतामध्ये जे आपण लीन होतो त्याला म्हणतात समाधी. समाधी अवस्था म्हणजे काय, कशाचाही आपल्याला देणं घेणं नसतं, शांत होऊन जातो आपण. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा सुखही होत नाही, दुःखही होत नाही. म्हणजे ती समाधी स्थिती जर आपल्याला प्राप्त झाली म्हणजे आपण खरोखर भगवंताच्या चरणात जातो. तर हे भगवंताच्या ह्या समाधी स्थितीला येण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान, हे सगळ्या स्टेजवरून आपण गेल्यानंतर आपोआप समाधी स्थिती प्राप्त होते. हे आपल्याला समाधी स्थिती केव्हा प्राप्त होते, तुम्ही एखाद्या वेळेस प्रत्येक जण हा अनुभव घेतलेला असेल. आपण भगवंताच्या देवळात जातो आणि भगवंताची मूर्ती बघितल्यानंतर आपोआप आपले डोळे मिटले जातात. त्यावेळेस काय होते, एक प्रकारचा आनंद होतो. त्या आनंदामध्ये जेव्हा जातो त्यालाच समाधी म्हणतात. म्हणजे काय, समाधी व्हावं म्हणजे आनंद राहावं, कुठल्याही गोष्टीचे दुःख राहत नाही, त्याला समाधी म्हणतात. तर हे अष्टांग योग ऐकल्यानंतर देवहूती भगवंतांना विचारते की भक्ती योगाचे प्रयोजन सांगितलात आणि भक्ती योगाचे मार्ग सांगितलात, आता कालाचा महिमा सांगा, म्हणजे काळ काय आहे हे सांगा म्हणून म्हणती येते. तर काळ म्हणजे काय, हे भक्ती योगाचे मार्ग काय आहे पहिले ते सांगतात. भक्तीचे प्रयोजन काय हे कळाले म्हणजे आपल्याला समाधीपर्यंत आपण पोहोचू शकतो भक्ती केल्याने. तर भक्ती योगाचा मार्ग काय म्हणून विचारतात. तर भक्ती योगाचा मार्ग म्हणजे काय, 4 प्रकार आहेत म्हणे, 4 मुक्ती आहेत. कोणचे आहेत, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, असे 4 रूप आहेत. तर ते कोणते आहेत, म्हणजे सलोकता म्हणजे काय, भगवंताच्या किंवा सत्पुरुषांच्या सोबत राहणे, हे सलोकता आहे. बघा, तुम्हाला ह्या मार्गामधून कुठल्याही मार्गामध्ये तुम्ही जाऊ शकता. तुम्ही म्हणल्यापेक्षा मी स्वतः किंवा आपण सगळेजणी कुठल्याही मार्गाने, तुम्ही अष्टांग योगाने जाऊ शकता, भक्ती मार्गाने जाऊ शकता, हे सलोकता सामीपता ह्याच्याने सुद्धा, म्हणजे कुठल्या तरी एका मार्गाने तुम्ही भगवंताच्या समीप जाऊ शकता. तुम्हाला असं कंपल्शन नाहीये की सत्यनारायण कथा केल्यानेच तुम्हाला भगवंत प्रसन्न होतील, यज्ञ केल्यानेच भगवंत प्रसन्न होतील किंवा भागवत कथा केल्यानेच भगवंत प्रसन्न होतील, असं काहीही. इतके प्रकार भगवंतानी आपल्या आईला सांगितलेले आहेत भगवंताकडे जायसाठी म्हणून. त्यातला हा एक प्रकार असा आहे की सलोकता म्हणजे काय, पहिले भगवंताच्या सत्पुरुषांच्या सोबत राहणे. त्याच्यानंतर समीपता, समीपता म्हणजे भगवंताच्या जवळ राहणे, म्हणजे भगवंताची पूजा करत राहणे, भगवंताच्या सानिध्यामध्ये किंवा गुरुच्या सानिध्यात राहून त्यांची सेवा करणे, असं करणं त्याला म्हणतात समीपता. त्याच्यानंतर स्वरूपता, स्वरूपता म्हणजे भगवंतासारखं किंवा गुरुसारखं वागणं, म्हणजे गुरु कसे वागतात, गुरु कसे हे करतात त्याप्रमाणे आपण आचरण करा, म्हणजे त्याच्याने काय साधतं, आपल्याला स्वरूपता साधते. त्याच्यानंतर काय होते, सायुज्यता. सायुज्यता म्हणजे शेवटचा स्टेज आहे, आपण भगवंतामध्येच एक रूप होऊन जायला पाहिजे, म्हणजे भगवंत आणि मी वेगळे नाहीये, एकच आहे. ह्या प्रकारे, म्हणजे ह्या प्रकारे सुद्धा तू भगवंताकडे जाऊ शकतीस, असं म्हणून भगवान कपिल आईला सांगत असतात. त्याच्यानंतर भगवंत म्हणजे यमनियम, आता मी जे सांगितले तेच परत सांगताय. आपल्या नित्यनैमित्तिक कर्तव्याचे पालन करत नियमितपणे हिंसारहित उत्तम शास्त्रविहित उपासना करावं. त्याच्यानंतर काय करावं, माझ्या प्रतिमेचे दर्शन करावे, चरणस्पर्श करावे, पूजा स्तुती वंदन करावे, धैर्य आणि वैराग्य धारण करावे, महापुरुषांना मान द्यावे, दीनांवर दया करावे, यमनियमाचे पालन करावे, अध्यात्मशास्त्राचे श्रवण करावे, नामसंकीर्तन करावे, सत्पुरुषाची संगती करावे, अहंकाराचा त्याग करावा, भागवत धर्माचे अनुष्ठान करणाऱ्या भक्ताचे रागद्वेषादी विकारारहित चित्त अत्यंत, असं जर केलं तर चित्त शुद्ध होते आणि माझ्या गुणांचे केवळ श्रवणाने
माझ्याकडेच ओढ घेते. तर आता हे सगळं झाल्यानंतर कोण श्रेष्ठ आहे हे सांगतायत भगवंत. म्हणजे काय काय श्रेष्ठ आहे? दगडापेक्षा वृक्ष श्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा श्वास घेणारा प्राणी श्रेष्ठ आहे, त्यापेक्षा मन असणारे श्रेष्ठ आहे, त्यापेक्षा इंद्रिययुक्त प्राणी श्रेष्ठ आहे, त्यापेक्षा केवळ स्पर्शाचा अनुभव घेणारे श्रेष्ठ आहे, त्यापेक्षा रसाचा अनुभव घेणारे श्रेष्ठ आहे, त्यापेक्षा गंध म्हणजे गंध घेणारे म्हणजे पुत्र येतात त्याच्यामध्ये ते श्रेष्ठ आहे, त्यापेक्षा रूपाचे अनुभव घेणारे श्रेष्ठ आहे, त्यापेक्षा तोंडात वर आणि खाली दात असणारे श्रेष्ठ आहेत, त्यामध्ये भरपूर पाय असणारे, पाय नसल्यापेक्षा पाय भरपूर असणारे प्राणी श्रेष्ठ आहेत, त्याच्यापेक्षा 4 पाय असणारे श्रेष्ठ आहेत, त्याच्यापेक्षाही 2 पाय असणारे श्रेष्ठ आहेत, आणि त्यात मनुष्य श्रेष्ठ आहे. 2 पाय असलेले त्याच्यामध्ये मनुष्य श्रेष्ठ आहे. मनुष्यामध्ये 4 वर्ण श्रेष्ठ आहेत. 4 वर्णांमध्ये सुद्धा ब्राह्मण श्रेष्ठ आहे. नुसतं ब्राह्मण श्रेष्ठ आहे म्हणजे कसला ब्राह्मण श्रेष्ठ आहे? ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणामध्ये सुद्धा वेद म्हणणारा श्रेष्ठ आहे. वेद म्हणणाऱ्यापेक्षा वेदांचा अर्थ जाणणारा श्रेष्ठ आहे. अर्थ जाणण्यापेक्षा त्या अर्थात समोरचा माणूस काही संशय विचारतो, संशय करतो, तर त्याची निवृत्ती करायला यायला पाहिजे, तर तो श्रेष्ठ आहे. संशय निवृत्ती करणारा श्रेष्ठ आहे. त्याच्यापेक्षाही जो आपली सर्व कर्मे भगवंताला अर्पण करतो, तो नुसतं कर्मे नाही शरीर सुद्धा भगवंतालाच अर्पण करतो आणि आत्मा परमात्म्यामध्ये भेद मानत नाही, न मानता माझी उपासना करतो, तो श्रेष्ठ आहे. हे माते, तुला असा हा भक्ती योग आणि अष्टांग योग सांगितलो, यापैकी एक योगही करण्याने जीव भगवंत म्हणजे कुठल्याही प्रकारे तू भगवंताकडे जाऊ शकतीस, कैवल्य पद प्राप्त करू शकतीस आणि जन्म मरणाची फेऱ्या चुकवू शकतीस. तर आता काळाचे स्वरूप ऐक म्हणून म्हणतात. तर आता हे काळाचे स्वरूप म्हणजे काय? मनुष्य काय काय करतो आपल्या जीवासाठी म्हणून हे पूर्ण या काळामध्ये आलेले, म्हणजे काळ जे आहे मनुष्याकडून काय काय करवतो हे सगळं त्याच्यामध्ये वर्णन येत आहे. तर अरे बापरे 4:30. तसेच काळाचे स्वरूप मी सांगतो म्हणून म्हणले. तर ह्या काळाचं स्वरूप काय आहे? जीव ज्या ज्या वस्तूमध्ये मोठ्या कष्टाने मिळवतो त्या त्या भगवान काल नष्ट करतो. म्हणजे आपण जितकं कष्ट करून मिळवत राहतो काळ त्याला नष्ट करतो असं म्हणून भगवंत म्हणतायत. तर त्याच्यामध्ये ते काय सांगतात की हा मूर्ख मनुष्य मूर्ख जो आहे आपले शरीर, स्त्री, पुत्र, गृह, पशु, धन, बांधव पालन पोषणामध्ये स्वतःला मोठे भाग्यशाली समजतो व त्याच्यासाठी निरनिराळे पापे करीत राहतो. जेव्हा दुर्दैवाने याचे कोणतेही प्रयत्न सफल होत नाही, कुटुंबाचे भरण पोषण करण्यास असमर्थ होतो, तेव्हा अत्यंत दीन व चिंतातुर होतो. तेव्हा त्याचे स्त्री पुत्रादी यांचा पहिल्यासारखे आदर करीत नाही. म्हणजे सगळं त्यानं कष्ट करून शरीर त्याचं जीर्ण होतं. कोणासाठी करतो? आपल्या बांधवांसाठीच करतो, आपल्या मुलांसाठीच करतो, आपल्या नातेवाईकांसाठीच करतो. पण जेव्हा शरीर क्षीण होते, सगळं करून कष्ट करून शरीर क्षीण होते, त्यावेळेस आपले नातेवाईकच आपल्याला विचारत नाही, अशी परिस्थिती येते. अशी परिस्थिती आल्यानंतर त्या काय होतो? तेव्हा अत्यंत दीन आणि चिंतातुर होतो आणि त्याला काय होतं? एवढं होऊन सुद्धा वैराग्य प्राप्त होत नाही आणि रडणाऱ्या स्वजनांच्या मध्ये अत्यंत वेदनांनी बेशुद्ध होऊन मृत्यू पावतो. मृत्यू पावल्यानंतर त्याला नेण्याकरता म्हणून यमदूत येतात. त्यांना बघून काय होतं म्हणे? घाबरून जाऊन मनमूत्र त्याग करतो. म्हणतात ना, जीव जाताना त्याला मूत्र त्याग केला हो, त्याचं घाट झालं म्हणजे तो काय यमाला घाबरतो म्हणून तो मनमूत्र त्याग करतो. मनमूत्र त्याग करून ते यमदूत त्याला यातना देहात टाकतात, म्हणजे यमलोकात टाकतात आणि त्याला अनेक प्रकारचे यातना देऊन त्याला पापशिदोरी घेऊन परत त्याला म्हणजे स्वतःचेच पाप जे केलेलं आहे ते सगळं घेऊन तो एकटाच नरकामध्ये जातो आणि ते सगळं भोगून परत तो मनुष्य योनीमध्ये, जर खरोखर थोडं जर पुण्य केला असेल तर तो परत मनुष्य योनीमध्ये जन्म घेतो. म्हणे मनुष्य योनीमध्ये जन्म घेताना काय करतो? तो मातेच्या उदरामध्ये जातो, गर्भामध्ये जातो. पहिले मातेच्या गर्भामध्ये गेल्यानंतर तिथं काय असतं? सगळं घाणच असतं, विष्ठा असते. म्हणजे आपण जे खातो ते सगळं पोटामध्ये घाण
उष्टच असतं सगळं, आणि त्याच्यामध्ये सगळं रक्त सगळं तेच भरलेलं असतं सगळं गर्भामध्ये. त्या घाणेरड्या गर्भामध्ये जाऊन तो यातना भोगत असतो, त्याला आवडत नाही. आणि जर आई गर्भस्त्री गरम दूध पिली तर त्याला चुरका लागतो, थंड दूध पिली तर थंड लागतं, तिखट खाल्ली तर अंग जळजळ करतं. म्हणजे हे सगळं गर्भामध्ये तो यातना भोगत असतो. त्यावेळेस त्याला म्हणे पूर्वजन्माचं आठवण येतं म्हणे गर्भामध्ये असताना, आणि तो भगवंताची प्रार्थना करतो की मला या गर्भयोनीतून सुटका दे बाई, लवकरच सुटका दे, असं म्हणून तो भगवंताची प्रार्थना करतो म्हणे. प्रार्थना केल्यानंतर ते 9 महिने संपतात. ह्या सगळ्या गोष्टीच्या मध्ये 9 महिने संपल्या अपान वायूनी तो बाहेर ढकलला जातो, डोकं खाली आणि पाय वर करून तो गर्भातून बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर त्याची पूर्वस्मृती सगळं विसरून जातो, पूर्वजन्म सगळं विसरून जातो. विसरून जाऊन परत तो काय करतो, जसा जसा 1-1 महिन्यांनी मोठा होतो तसं तसं बाळाचे वेगवेगळे त्रास भोगतो. नंतर कुमार अवस्थेत येऊन पोहोचतो. मग पंचमहाभूतांनी तयार झालेला देह माझा समजतो. मग अभिमान करतो त्या गोष्टीसाठी, म्हणून निरनिराळे कर्मे करत राहतो, ज्याच्या बंधनामुळे वारंवार संसार चक्रामध्ये त्याला पडावं लागतं. हे माते, अशा प्रकारे सात्विक, राजस आणि तामस आणि निर्गुण भेदाने 4 प्रकारचे भक्ती योगाचे आणि जो प्राण्यांच्या जन्मादी विकारांचा हेतू आहे, तसेच ज्याची गती जाणता येत नाही त्या काळाचे स्वरूप मी तुला सांगितले आहे. ह्या सगळं मी तुला सांगितलो. तर कपिलांचा हा उपदेश ऐकून कर्दमांची प्रिय पत्नी देवहूतीचा मोहाचा पडदा दूर होतो म्हणे. म्हणजे बघा, कपिल मुनी, मी पण सांगितले, आता कपिल मुनींनी जे सांगितले हे सगळं तुम्हाला मी सांगितले, पण मी स्वतःच ह्या मोहातून बाहेर पडू शकत नाही, तर तुम्हाला पण ह्या मोहातून बाहेर पडा म्हणून मी सांगू शकत नाही. म्हणजे सांगितले तरी जसं जैसे बोले तैसे चाले, त्याची वंदावे पाऊले, असं असतं. तर त्याप्रमाणे मी जेव्हा हे करते त्यावेळेस जर मी सांगितले तर तुमच्यावर प्रभाव पडतो, पण कमीत कमी प्रयत्न तरी करूया आपण ह्या सगळ्या गोष्टीचा, म्हणजे आपण ह्याच्यातून पार होऊ शकतो. म्हणून आता हे कपिल मुनी, भगवान कपिल कर्दमांची पत्नी देवहूती आपल्या मातेला हे सगळं उपदेश केलेले आहेत. ह्या उपदेशाप्रमाणे तिचा मोहाचा पडदा दूर होऊन ती भगवंतांनी सांगितलेल्या मार्गाने थोड्याच दिवसात नित्यमुक्त परमात्म स्वरूप श्री भगवंतांना प्राप्त करून घेते. महायोगी भगवान कपिल सुद्धा मातेची आज्ञा घेऊन पित्याच्या आश्रमात ईशान्य दिशाला निघून जातात. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अशा प्रकारे इथं कपिल मुनींचा अवतार संपलेला आहे, कपिल भगवानचा अवतार संपलेला आहे, आणि इथे 3रा स्कंद पण संपलेला आहे. आता आपण एकूण 12 स्कंदामध्ये 3 स्कंद 3 दिवसात संपवलो. आता फक्त थोड्या वेळामध्ये आपण दत्तात्रयाचं कहाणी ऐकूया आणि थांबूया. आज मी दोघांना भजन म्हणण्यासाठी म्हणून तयार राहा म्हणले होते, पण आज एकच जण म्हणू शकतात, कारण मी किती प्रयत्न करतेय संक्षिप्त सांगावं म्हणून, पण भगवंत मला तसं करू देत नाहीये. भगवंत सुचवत आहेत की तू अजून सांग, अजून सांग, अजून सांग म्हणतायत, म्हणून मला विस्तारपूर्वक सांगणं जरुरी होत आहे. तर त्याच्यामुळे मी थोडंसं हळू झालं तरी विस्तारपूर्वक सांगते आहे. तर थोडं वेळ जास्त होत असल्यामुळे मला क्षमा करा, पण विस्तारपूर्वक ऐका भागवत म्हणून मी प्रार्थना करते. तर आता आपण फक्त थोडेसे वेळ 5 मिनिटं किंवा 10 मिनिटात दत्तात्रयाची कहाणी होते, ते झालं की आपण कथा थांबूया आणि आरती करून भगवंताच्या ध्यानात राहूया. तर आता 4था स्कंद सुरू होतो. या स्कंदामध्ये एकूण 31 अध्याय आहेत. या स्कंदात स्वयंभू मनुच्या कन्यांच्या वंशाचे वर्णन आहे. आता एक कन्येचं वर्णन झालं, देवहूती कन्या. स्वयंभू मनुची जी एक कन्या आहे तिचे वर्णन झालेलं आहे, म्हणजे देवहूती आणि कर्दम ऋषींची हे झालेलं आहे. आता आपल्याला नंतर काय, रुचीचं काय, रुची म्हणून त्यांना जी कन्या होती तिचं बद्दल ऐकायचं आपल्याला. अकुतीचा विवाह रुची प्रजापती
प्रजापती बरोबर झाले आहे. देवहूतीचा विवाह कर्दम ऋषी बरोबर झाला. प्रसूतीचा विवाह ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष प्रजापती बरोबर लावून दिला. प्रजापती रुची ब्रह्मतेजाने संपन्न असलेल्या आकृतीपासून एक पुरुष आणि एक स्त्री अशी जोडी उत्पन्न करतात. जो पुरुष होता तो साक्षात यज्ञरूप भगवान. आता हे एक अवतार आहे, 7वा अवतार आहे यज्ञरूप. म्हणजे आपण 22 अवतार जे बघितलो ना त्यातला हा एक अवतार आहे यज्ञरूप भगवान. आणि स्त्री जी आहे ती दक्षिणा आहे. ते दक्षिणा जेव्हा विवाह योग्य होती ती यज्ञ भगवंताशीच विवाह करती. त्या दोघांपासून 12 पुत्र उत्पन्न झाले. हे स्वयंभू मन्वंतर म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. या मन्वंतरात उत्तानपाद म्हणजे ध्रुवाचे वडील, प्रियव्रत म्हणजे ध्रुवाचे काका, पुत्र, नातू, पंटू यांच्या वंशाने भरून गेलेले आहे. म्हणजे हे जे यज्ञ भगवान आणखी दक्षिणाच्याकडून हे सगळे परंपरा झालेली आहे. म्हणून आपली दुसरी कन्या देवहूती हिचा विवाह कर्दम ऋषी बरोबर लावून दिला. त्याचं पूर्ण आपण ऐकलो. 9 कन्या झालेल्या आहेत, कपिल मुनी झालेले आहेत, ते सगळं आपण ऐकलो. आणि तिसरी कन्या जी आहे प्रसूती तिचा विवाह ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष प्रजापती, ह्या दक्ष प्रजापतीला सती नावाची पण कन्या झालेली आहे. तिचा आपल्याला पुन्हा पुढे आपल्याला ह्याच ह्याच्यामध्ये चरित्र आहे म्हणजे गोष्ट कहाणी ऐकायला मिळेल, उद्या ऐकायला मिळेल. तर त्या 9 कन्यांपैकी त्यांच्या वंश परंपरेत देवनदी गंगेच्या रूपात प्रकट झाली. अत्रीची पत्नी अनसुया हिला दत्तात्रय झाले आणि दुर्वासा आणि चंद्र नावाचे 3 यशस्वी पुत्र झाले. हेच ब्रह्मा विष्णू महेश अवतार आहेत. तर हे ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार कसं झालेला आहे म्हणजे एकदा अनसुया आणि अत्रीनंदन, अत्री जे आहेत, अत्रीनंदन म्हणजे दत्तात्रयचे, अत्री मुनी आणि अनसुया ह्या दोघे इतके चांगले होते म्हणजे तपश्चर्या करायचे, येणाऱ्या जाण्या मुनींची सेवा करायचे, असं करत असतात. तर एकदा अत्री मुनी नदीकाठी गेलेले असताना अनसुया भक्तिभावाने पतीची सेवा करत असते आणि पती जे सांगतात तेच सगळं करत असते. म्हणजे इतकी पतिव्रता असते अनसुया. तर ते पाहून नारद मुनी, ते कळ करणारेच आहेत म्हणजे काडी लावणारेच आहेत, ते 3 मातांना जाऊन म्हणजे लक्ष्मी, सरस्वती, पार्वती ह्या तिघांना जाऊन म्हणतात की तुम्ही कोण पतिव्रता आहेत, तुमच्यापेक्षा पतिव्रता पृथ्वीवर आहे, तिची पतिव्रता तुम्ही बघा असं म्हणून ते म्हणतात. म्हणलं तर त्यावेळेस ती काय म्हणती, ते तिघी म्हणतात असं कसं होतं, नाही होत, आम्हीच पतिव्रता आहोत. तर त्यावेळेस नारद म्हणतात तुम्ही परीक्षा घेऊ शकता तिची. तर त्यावेळेस हे 3 जणी आपापल्या पतीला म्हणतात की तुम्ही जाऊन अनसुयेचे परीक्षा घ्या. तर ते म्हणतात आम्हाला माहित आहे परीक्षा घ्यायची गरजच नाही, अनसुया ही पतिव्रताच आहे. तर नाही आम्हाला बघायचंय, तुम्ही जाऊन परीक्षा घ्या म्हणून म्हणतात. म्हटलं तर ते म्हणतात की तुम्ही अशा प्रकारे परीक्षा घ्या की तिच्याकडे जाऊन म्हणा की तू नग्न होऊन आम्हाला भिक्षा घाल. तर त्यावेळेस यांना खूप लाज वाटते की आपले पत्नी असे वागतायत, इतक्या चांगल्या ह्याच्यामध्ये राहून ह्या अशा कशाला वागतायत. पुन्हा तेच ठरलेलं आहे आपलं बालहट्ट, स्त्रीहट्ट, राजहट्ट. तर स्त्रीहट्ट पुरवण्यासाठी म्हणून भगवान तिन्ही ब्रह्मा विष्णू महेश हे 3 जणी पृथ्वीवर येतात. अनसुयेच्या आश्रमामध्ये, अत्री अनसुयाच्या आश्रमामध्ये येतात आणि अनसुयाला येऊन भवती भिक्षान देही म्हणून म्हणतात. म्हणल्यानंतर अनसुया भिक्षा घालायला म्हणून भिक्षा घेऊन येते, धान्य घेऊन येते आणि भिक्षा घालायला आलं तर त्यावेळेस ते 3 योगी जे आहेत, योगी रूपामध्ये ते 3 भगवान आलेले आहेत. ते 3 योगी म्हणतात की आम्हाला तू नग्न होऊन निर्वस्त्र आम्हाला भिक्षा घाल असं म्हणतात. तर त्यावेळेस ती पतींचा ध्यान करते, तिच्या पतीचा ध्यान करते. त्यावेळेस तिला कळतं की हे भगवंतच आहेत, हे मुनीच्या रूपामध्ये येऊन माझी परीक्षा घ्यायला आले. तर त्याच्यासाठी म्हणून ती एका हातामध्ये पळी घेऊन पाणी घेते आणि पतीचाच ध्यान करते आणि ते पाणी त्या 3
मुनींवर टाकतील त्यावेळेस ते तिन्ही मुनी बालक रूपामध्ये येतात आणि त्या तिन्ही मुलांना पाळण्यामध्ये घालतील. तर आता हे पाळण्यामध्ये घातल्यानंतर हे ब्रह्मा विष्णू महेश दत्तात्रय अवतारामध्ये येतात. आवाज म्हणून येत नाही ते. येत नाही आवाज. दत्तात्रयच्या अवतारामध्ये येतात. तर जेव्हा ते पाळण्यामध्ये घातलेले आहेत त्याच्यासाठी म्हणून मी आपल्या ह्या ग्रुपमध्ये विजू म्हणून माझी मैत्रीण आहे, तिला मी प्रार्थना करते की दत्ताचं पाळणा म्हणावं. तर विजू तू सुरू कर, तुझं मोबाईल ऑन कर आणि पाळणा म्हणायला सुरुवात कर. नमस्कार, आवाज येतोय? हो येतो येतो. पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश खास अनुसया पोटी आले जन्मास. अत्री मुनीचे आश्रमी हंस जो बाळा जो जो रे जो. अत्री मुनीचे आश्रमी हंस जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी झाला आनंद नाचू लागले मुनी नारद. चंदन बुक्का लाविला गंध दत्त बाळाचे चरण वंदिन जो बाळा जो जो रे जो. दत्त बाळाचे चरण वंदिन जो बाळा जो जो रे जो. तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलासी वाजली घंटा. पाची अमृत सोन्याच्या ताटा नगर जनासी सुंठोडा वाटा जो बाळा जो जो रे जो. नगर जनासी सुंठोडा वाटा जो बाळा जो जो रे जो. चौथ्या दिवशी चंद्राची पूजा प्रकाश पडला माली सूर्याचा. नवलक्ष तारे प्रकाश चंद्राचा जसा झळकतो हिरा रत्नाचा जो बाळा जो जो रे जो. जसा झळकतो हिरा रत्नाचा जो बाळा जो जो रे जो. पाचव्या दिवशी दत्त दिगंबर सर्वांगाशी विभूती सुंदर. शंख चक्र गदा हे अलंकार गळा शोभे हो सुमनांचे हार जो बाळा जो जो रे जो. गळा शोभे हो सुमनांचे हार जो बाळा जो जो रे जो. सहाव्या दिवशी नारद बोले अत्री अनुसयाचे भाग्य उजळले. श्री गुरु दत्त जन्मासी आले केशरी पेढे तिथे वाटले जो बाळा जो जो रे जो. सातव्या दिवशी हिंडतावन केळी नारळ चाफा चंदन नाच मांडला मोर हंसान. वृक्षवल्ली हो झाली हो धन्य जो बाळा जो जो रे जो. आठव्या दिवशी कल्पतरूला आसन घाली खाली बसण्याला. कामधेनू ही नित्य सेवेला जो बाळा जो जो रे जो. कामधेनू ही नित्य सेवेला जो बाळा जो जो रे जो. नवव्या दिवशी बोले गणपती औदुंबर खाली दत्त बैसती. दत्ता मागोनी वृक्ष पूजती तया होई रे पुत्र संतती जो बाळा जो जो रे जो. तया होई रे पुत्र संतती जो बाळा जो जो रे जो. दहाव्या दिवशी स्नान काशीला अन्न प्रसाद कोल्हापुराला. निर्मळ तुंगेचे जलप्राशियेला निद्रेसी आले माहूर गडाला जो बाळा जो जो रे जो. निद्रेसी आले माहूर गडाला जो बाळा जो जो रे जो. प्रत्येक दिवशी हाने चालविला स्मरण केले केदारलिंगाला. दत्त गुरुचा पाळणा गाईला ऐसा दत्ताचा पाळणा गाईला जो बाळा जो जो रे जो. ऐसा दत्ताचा पाळणा गाईला जो बाळा जो जो रे जो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. खूप छान म्हणली विजू. पूर्ण दत्ताचं वर्णन आपल्याला ऐकायला मिळाले 10 दिवसाच्या ह्याच्यात, तर खूप छान आहे. तर अशा प्रकारे दत्ताचा अवतार झालेला आहे आणि दत्ताचा अवतार झाल्यानंतर बरेच दिवस ते बालक रूपामध्ये अनसुयाकडे खेळत असतात. तर ह्या तिघांना परत भीती वाटते आपले पती कुठे गेले. आताच नाही आपले पती कुठे गेलेत
म्हणून ते शोधत असतात. परत नारद मुनीकडे जातात आणि म्हणतात की आमच्या पतींना परत आणून द्या. तर त्यावेळेस नारद मुनी म्हणतात तुम्हीच पाठवलात, तुम्हीच तुमच्या पतींना घेऊन या असं म्हणून म्हणतात. तर त्यावेळेस ते तिघी परत अनसुयाच्या आश्रमामध्ये जाऊन त्याच्यानंतर त्यांना अनसुयाला प्रार्थना करतात की आमच्या पतींना परत द्या. तर त्यावेळेस अनसुया म्हणते की तुमचे पती कोण आहेत, मला नाही माहित आहेत. तर हे 3 बालक जे आहेत ते आमचे पती आहेत. तर त्यावेळेस अनसुया म्हणती की हे माझे बालक आहेत, ह्याच्यात तुमचा पती कोण आहे तुम्ही शोधून घ्या. तर त्यावेळेस त्या तिघांना कठीण होतं, त्या तिघांपैकी आपला पती कोण आहे हे ओळखणं कठीण होतं. त्यानंतर ते स्वतः अनसुयेची प्रार्थना करतात, म्हणतात की खरोखरच तू पतिव्रता आहेस, त्या पतिव्रतेमुळेच तू आमच्या पतींना बालक करू शकलीस. तर त्याच ह्याच्यानी शक्तीने परत त्यांना निजरूपामध्ये आणून आम्हाला परत करून दे. अशा प्रकारे अनसुया त्यांच्यावर प्रसन्न होती आणि ती म्हणती मी तुम्हाला काही करू म्हणजे तुम्हाला मी काय करू शकत नाही, म्हणजे तुम्हीच इतके मोठे आहात, लक्ष्मी आहे, पार्वती आहे, सरस्वती आहे, मी तुम्हाला काही करू शकत नाही, मीच तुमच्या चरणाशी वंदन करते. म्हणून तिघांच्या चरणाशी वंदन करून परत त्या तिघांना पतीच्या ध्यानाने परत पाणी शिंपडून त्या तिघांना निजरूपामध्ये आणून त्यांना परत करून त्या तिघांना नमस्कार करते. ब्रह्मा विष्णू महेश हे तिघही परत आपापल्या धामाला जातात. गोपाल कृष्ण भगवान की जय. तर आता आपण इथं तिसरा स्कंद पूर्ण केलेले आहोत. 4थ्या स्कंदामध्ये प्रवेश केलो आणि त्याच्यामध्ये आपण दत्तात्रेय मुनींचा जन्म बघितलो. आता उद्या आपण दक्ष प्रजापतीचे सतीचे ऐकूया. आणि उद्या सतीचा खूप छान आहे, तिचे कसे अंग प्रत्येक भागामध्ये पडले, तिथं शक्तीपीठ कसं निर्माण झालेले आहेत आणि सतीला कसा त्रास झालेला आहे, दक्ष प्रजापतीचा यज्ञ कसा आहे झालेला आहे आणि शंकर भगवानांचा अपमान कसा झालेला आहे, हे सगळं कहाणी आपल्याला उद्या ऐकायला मिळेल. तर आज तिसरा स्कंद संपून दत्तात्रेय भगवंताचा अवतार संपून कथेला इथंच थांबवते आणि परत दररोज म्हणल्याप्रमाणे आज माझ्या सांगण्यामध्ये काही कमी असेल किंवा चुक्या असतील तर ते माझ्या अभ्यासामध्येच चुकी आहे, कमी आहे. आणि जे काही चांगलं सांगितलं गेलेलं आहे, तुम्हाला आवडलेलं आहे, ते भगवंताच्या प्रेरणेने झालेले आहे. म्हणून आज कथेला इथंच थांबवते. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि आता आरती माझा भाचा करेल. आरतीची तयारी तिथं सगळं आहे. तर आरतीची तयारी होजोस तर 1-2 मिनिटं कोणाला काही संशय असेल तर बोलू शकता. नाही आरती म्हणू का? हा, तयारी आहे का आरती म्हणायची? हा आहे. चाल कशी येते माहित नाही, पण म्हणते. हा चालेल, हरकत नाही, तुम्हीच म्हणा. पहिले गणपतीची म्हणा, मग नंतर ह्याचं म्हणा, भागवताची म्हणा. भागवताची आरती मी म्हणू का? म्हणा कोण म्हणायचं म्हणा. हा, तुम्हाला म्हणजे बरोबर पूर्ण येते का? म्हणजे हो चालेल. हो चाल वगैरे येते आणि आहे माझ्याकडे लिहिलेली पण आहे. हा बोला. संध्याताई उद्या म्हणतील आरती. काय म्हणा? उद्या उषाताई म्हणतील आरती म्हणले. चालेल चालेल, ठीक आहे. मी योजना आता रोज एक जण म्हणायची तयारी ठेवा. फक्त पहिल्या दिवशी सांगा मला तुम्ही म्हणता म्हणून. चालेल, मला खूप आवडेल. एक जण एक दिवशी म्हणलं तर खूप छान वाटेल. हॅलो, आज कोण म्हणताय? हॅलो संध्याताई. हॅलो संध्याताई, मी हैदराबादहून विजया माडेवाले योजनाची बहीण बोलते. बरं बरं. हा, आणि माझा नातू थोडं शांताकारण म्हणून दाखवतो. 3 वर्षाचा आहे तो. हो चालेल. तुमची आरती झाल्यावर म्हणून दाखवते ना. चालेल चालेल. हो चालेल. हो, आरती होऊ द्या आधी. हो. आता म्हणू द्या शांताकारम. त्या आरतीची म्हणजे तयारी व्हायच्या अगोदर म्हणलं तरी चालेल. अंशुमन शांताकारम म्हणे मोठे शांताकारम भुजगशयनम. हा म्हण लवकर त्यांना. हा, विश्वाधारम. विश्वाधारम गगनस्य कुशमेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं. मोठ्याने म्हणायचं.
कमलनयनं योगिभिर्ज्ञानगम्यं वंदे विष्णु वन्दे भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम नमो म्हण लवकर म्हण. ओम नमो भगवते वासुदेवाय. धन्यवाद धन्यवाद. गोपाळ कृष्ण स्वतःच्या स्तुती करून घेतली, स्वतःची स्तुती करून घेतली. गोपाळ कृष्ण आपल्या भागवत कथेमध्ये आले. आजी आजी धन्यवाद म्हणा. चला सुरू करा. कोण म्हणणार आहे? धन्यवाद आजी. हो थँक्यू. तुलाच मी नमस्कार करते. हो तुलाच नमस्कार करते गोपाळ कृष्ण रूपामध्ये. चला आता कोण म्हणणार आहे? लवकर सुरू करा. गणपतीची आरती आणि भागवताची कोण म्हणतंय? गणपतीची आरती कोण म्हणत असेल त्यांनी म्हणा, मी भागवताची म्हणते. नाही तुम्ही गणपतीची पण तुम्हीच म्हणा. परत दोन दोन नको, वेगवेगळं नको. ठीक आहे सुरू करा. आपलं नाव सांगा आणि कुठं राहतात सांगून सुरुवात करा. मी पण संध्या जोशीच आहे. मी पुण्याला असते आणि मी आपलं भागवत ऐकते आहे सध्या. तर मागं पण मी एक भागवत ऐकलेलं आहे. त्यावेळेस माझ्याकडे ही आरती लिहिलेली होती. तेव्हा काही म्हणायचं योग आला नाही, पण आज तुमच्यामुळे मला हे आरती म्हणायचा योग दिलेला आहे तुम्ही, त्याबद्दल धन्यवाद. आता गणपतीची प्रथम आरती म्हणते आणि नंतर भागवताची म्हणते. चला सुरू करा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, निर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठिशेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित बोरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभे तो भरा, झुंझुणती पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सुंद वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुवर वरवजना. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता, वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी सकळ, सेऊनी झाले जन सुफळ. महापर्वणी आली अवनी, ही अगहरणी भवजल तरणी, ती पतिता. आरती करू तुझ भगवंता, येथे व्यासाची वाणी, सार्थक हरी गुण गाओनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेवता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करू तुझ भगवंता, आरती करू तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त, निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेत. श्लोक सुकमले संत द्विज कुळे, सेऊनी रमले भान हरपले रस पीता. आरती करू तुझ भगवंता, आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. प्राणची कीर्तनकारांचा, मेवा कविवर संतांचा. जणू बोधाचा स्वयं प्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंत
तमहरता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नवे हा श्री कृष्ण ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीत वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती कृष्णपदी ठेवी माथा कृष्णपदी ठेवी माथा आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता गोपाळ कृष्ण महाराज की जय. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदम भवम भवानी सहितं नमामि मंदारमाला कपालकाय कपालमाला शेखराय दिव्यांबराय च दिगंबराय नमः शिवाय इति श्री कर्पूर नीराजन दीपम समर्पयामि वाहू सुमने तव पद कमळी प्रणाम करूया हो आत्मसुखाची पाऊले हृदयी धरूया हो मानून घ्यावी सेवा अमुची अल्पच ही सारी सद्गुरुराया प्रसन्न व्हावे भक्ताला तारी भक्तवत्सला तुझ्या कृपेची छाया दे राया त्रिभुवनी नाही तुझ विनामा कोणीही राखाया बेल फुलेही हाती घेऊनी मंजुळ तुळशीची जाई जुईची वाहू सुमने पुष्प गुलाबाची बहुविध सुमने चरणी वाहू सुवास दरवळला नित्य सुखाची द्यावी गोडी अजाण भक्ताला शक्ती बुद्धी दे मन शांती दे तुझसी वंदाया कृपा प्रसादे तू जगदेवा उद्धरसी काया गोपाल कृष्ण भगवान की जय बोल भवानी माता की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ. चला आजचा दिवस पण बिना करंटच्या डिस्टर्बन्सने छान गेला. ही भगवंताचीच कृपा आहे. खरोखर भगवंताची. आज दिवसभर आमच्याकडे करंट नाहीये तर इन्व्हर्टर आपल्यावर कृपा केलाय भगवंताच्या रूपाने म्हणून आज आपण इतकं कथा ऐकू शकलो. तर खरोखर भगवंताची कृपा आपल्या सगळ्यांवर आहे म्हणून आजचा दिवस पण छान गेलेला आहे. फक्त एवढंच होतंय की माझ्याकडून थोडस विस्तारपूर्वक सांगणं चाललेलं आहे. तुम्हाला कंटाळा येत आहे का कळत नाहीये मला, पण मी ह्याच्यापेक्षा संक्षिप्त नाही सांगू शकत. भगवंताचं एवढं मोठं लीला जे आहेत एवढ्या मोठ्या ग्रंथाचं ह्याच्यापेक्षा संक्षिप्त मी करू शकत नाहीये. तर या बाबतीत मला क्षमा करा. आणि उद्या आवडेल का मला तेच म्हणायला लागले. तर आता जर बोलायचं तर एक 5 मिनिटं बोलू शकता. मग आपण 5 वाजता बरोबर रोज आपण 5 ला संपवायचं म्हणजे संपवायचं, 3 ला सुरू करायचं म्हणजे 3 ते 3:05 मध्ये सुरू करायचं. कशासाठी हे करायचं असतं म्हणजे भगवंत वाट बघत असतात म्हणे. 3 वाजता सुरू करतो म्हणजे 3 वाजता येऊन भगवंत बसतात म्हणे तिथं. त्याच्यासाठी म्हणून आपण वेळेला मान द्यायला पाहिजे आणि वेळेप्रमाणेच वागायला पाहिजे. तर त्याच्यासाठी म्हणून 5 मिनिटं बोलू शकता. मीच जास्त बोलतीये. हा काही बोलायचंय कोणाला? तुम्ही संध्याकाळी मी ज्योत्स्ना बोलतेय मुंबईहून. तुमचं सांगणं एवढं छान आहे की ऐकत राहावं असं वाटतं आणि ते असं कधी संपू नये असं होतं. आणि तुम्ही म्हणता की आता थांबायला पाहिजे, आपल्याला स्कंद संपलाय. खूपच छान सांगता तुम्ही. म्हणता की खूप एलॅबोरेट करता पण नाही, ते ऐकत राहावं असं वाटतं. मला खूपच आवडलं. धन्यवाद. संध्याताई मला तो दत्ताचा पाळणं हवा आहे तर कसं शेअर कराल तुम्ही? मी कांचन प्रभावळे बोलते ठाण्याहून. अच्छा बरं. तुम्हाला फोन नंबर दिलाय ना?
त्यांना मी फॉरवर्ड करते. तो ना एक आमचं ट्रिपचं ग्रुप होतं, तिथून मला ही लिंक मिळाली. पण अच्छा. मला माहित नाही तिथे फॉरवर्ड होईल की नाही काय माहित नाही. ती कोणीतरी ग्रुपमध्ये टाकलेली होती, तर मी ते फॉलो केलं पहिल्या दिवसापासून. मग मला तुमचं ऐकायला मिळत आहे. आमच्या ग्रुपवर ते मी टाकते, नक्कीच तुम्हाला ज्यांच्याकडून असं मिळेल ते नक्कीच तुमच्याकडे फॉरवर्ड होईल. अच्छा, चालेल चालेल चालेल. कारण तो खूपच छान म्हटला आणि खूप अर्थपूर्ण सुंदर होता. हा, छान म्हणती भजन, छानच. कितीतरी आणि भजन म्हणती. हो, खूपच छान म्हटला. म्हणून मग तिला विनंती केली. अजून आमच्या ग्रुपमध्ये एक माधवी म्हणून आहे, ती पण खूप छान म्हणती. आणि कंटाळा नाही येतो. तुम्ही असं नका म्हणू, फारच छान सांगताय. आणि त्या ताई म्हटलं तसं मी म्हणते, पुन्हा ऐकत राहावं असं वाटतंय. हो संध्याताई, मी पण तेच म्हणते. संध्याताई, मी योजना बोलते. मग तेच तुम्ही कंटाळा येईल किंवा मला क्षमा करा ही गोष्ट म्हणू नका, आम्हाला वाईट वाटतंय असं म्हणलं तर. हो हो, बरोबर आहे. म्हणजे तुमच्यामुळे एवढा लाभ आम्हाला होतोय, चांगलं म्हणजे ऐकायला मिळतंय. हा हो, बरं तसं म्हणू नका तुम्ही तीनदा. हो हो, अगदी बरोबर आहे. तरी चालेल सगळ्यांना. हो हो हो, उशीर झाला तरी चालेल. ताई, उद्या एक संस्कृत आरती म्हणू का कृष्णाची? हो चालेल. कृष्णाची आरती उद्या म्हणायच्या ऐवजी आपण जेव्हा कृष्ण जन्म होतो ना तेव्हा म्हणूया. कारण आता आपल्याला जसं मला त्या दिवशी शक्य होईल का मला माहिती नाही, मी इकडे कामावर असते दुकानात, त्याच्यामुळे म्हणून मी उद्याचा विचार. मी तुम्हाला नक्कीच हे देईन, मी तुम्हाला चान्स देईन. उद्या आपण काय करूया, भागवताची आरती बरोबर कृष्णाची आरती पण म्हणूया. चालेल. धन्यवाद. संध्याताई नमस्कार. बोला. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. आणि बहुतेक संध्या जोशी ज्या आहेत त्या सगळ्या हुशारच दिसत आहेत. आज ज्याने पाळणा म्हणला ना तो खूपच छान म्हणलं. बाकी खरंच अगदी बरोबर पाळणा म्हणलेली विजू आहे आपल्या ग्रुपची. ती नाही, आता आरती म्हणलेली, सॉरी नाही, पाळणा पण छान, ती नेहमी माहितीच आहे. पण आरती म्हणलेल्या त्या नवीन आहेत, आपल्याला माहित नाहीत ना. संध्या जोशी विजू माहितीच आहे. पुण्याच्या संध्या जोशी. हा, विजू आम्हाला इथलीच आहे, माहितीच आहे. अजून कोणी बोलणार आहे? छान झालं, त्यांचं नातवानी पण छान म्हणलं. शांताकारम बाळकृष्ण आल्यासारखं वाटलं. बाळकृष्ण आला भागवतामध्ये, मस्त वाटलं. छान झालं, एकूणाचं प्रवचन छान झालं. धन्यवाद. चला मग आता 5 वाजत आहेत. अजून कोणाला एकाला बोलू शकता? संध्याताई नमस्कार, मी शोभा भट. बोला बोला. खूप छान सांगताय, कंटाळा बिलकुल येत नाहीये. आणि इलॅबरेट करून सांगितलं तरी काही हरकत नाहीये. नाही, म्हणूनच म्हणतेय ना मी, ह्याच्यापेक्षा संक्षिप्त करू शकत नाही. 11,000 श्लोकांचे संक्षिप्त करणं खूप कठीण आहे. ह्याच्यापेक्षा संक्षिप्त माझ्याकडून जमत नाहीये. असू द्या ना, काय हरकत आहे, उलट चांगलं ना सगळ्यांना. संध्या खूप छान सांगतेय. असं वाटतं दररोज कोणत्या नवीन गोष्टी समजण्यात आणि सगळ्या गोष्टीचा खूप आनंद होतोय. तुझ्या ज्ञानात अजून जास्त भर पडू दे. धन्यवाद. बोला. मी जर्मनीहून ऐकते बघा, चांगलं वाटलं ऐकून. जर्मनीकडे गेल्यानंतर तुम्ही मला सोडला नाही, त्याचा खूप आनंद आहे. नाही नाही, आमचे विहीन बाई पण ऐकतो बघा. अच्छा, नमस्कार. म्हणजे वेळ जुळून येतंय तुम्हाला व्यवस्थित जर्मनीमध्ये सुद्धा? हो हो, येत आहे. छान छान, खूप छान वाटलं आशाताई. तुम्ही त्या गोष्टीचा खूप आनंद होतोय. हो हो, ओके, थँक्यू. छान सांगतेय संध्या, खूपच अप्रतिम. असंच छान करत तुझी प्रगती हो, परमेश्वराजवळ प्रार्थना. सगळ्यांचे आशीर्वाद पाठीशी राहू द्या, शुभेच्छा राहू द्या पाठीशी. तर अजून नक्कीच आहे, प्रश्नच नाही. संध्याताई नमस्कार, मी बोलते रायखेलकर. बोला बोला.
खूप छान. किंवा 3 वाजता मी वाट बघत असते आणि सगळ्यांचं खूप कौतुक आहे. इतकं सुंदर सगळं झालंय ना. अतिशय सगळ्यांचा सहभाग आहे, त्याच्याशिवाय होत नाही माहितीये. पण अप्रतिम आहे सगळं. पण हे सगळं जरी झालं तरी ऐकणारे असलं तरच तर उत्साह येतं ना. तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे की माझं बोबडं बोलणं तुम्ही ऐकताय. मी जे काही बोबडं बोलते लहान मुलांसारखं ते तुम्ही सगळे ऐकताय, याचा मला फार आनंद होतो. अगं आम्हाला एक गुण असू ते ना ऐकण्याचं, तरी काहीच नाही मिळत असं सुद्धा पण आहे. संध्या युट्यूब वर टाकल्यामुळे माझी बहिणी माझे भाऊ त्यांना या वेळेला होत नाही 3 ते 5, त्यांच्याकडे फिजिओथेरपिस्ट असतात. पण ते रोज सकाळी 2 जण त्यांचा नाश्ता झाला की ते ऐकतात. त्यांनी मला काल फोन करून सांगितलं. धन्यवाद. बघा, धन्यवाद मॅडम. चला भेटूया परत उद्या. हॅलो, नमस्कार मॅडम. तयारी करा आरतीची. तुमचाही आवाज छान आहे. युट्यूबला कुठले आहे? युट्यूबला कुठे आहे मॅडम? पेज नाव का युट्यूबच्या? लिंक दिली आहे तिने. मी लिंक शेअर केली आहे ग्रुप वरती, तुम्हाला पोहोचेल. आम्हाला मिळाली ना मॅडम. नाही मी काय म्हणते, ग्रुप मध्ये नाहीये. नाही तुम्हाला ज्यांनी हे लिंक पाठवलंय ना, उद्या चॅट मध्ये घालतो. उद्या चॅट मध्ये घालते मी. झूमच्या चॅट वरती घालतो. माझा हे सगळं टेक्निकल मला माहित नाही. माझ्या मुलामुळे या सगळ्या गोष्टी उपलब्ध होत आहेत. तर तो घालेल आणि त्याच्यावर युट्यूबचं नाव सांगा ना, तुमचं पेजचं नाव सांगा. सगळ्यांची कृपा राहू दे. ते घालतायत ना उद्या. ग्रुपवर घालतो म्हणतायत ना त्या. आम्ही त्या ग्रुप मध्ये नाहीये ना. नाही ग्रुप मध्ये नाही. तुम्हाला त्या ग्रुप वरून मिळेल तुम्हाला दुसऱ्यांकडून. पेजचं नाव सांगा. नमस्कार मॅडम. खूप छान सांगताय मॅडम तुम्ही. असं काही म्हणू नका कंटाळा येत असेल वगैरे. खूपच छान. आणि इंटरनेटमुळे कुठे कुठे पोहोचली तुमचं भागवत बघा. स्पीकिंग आमच्याकडून थँक्यू सांग. रितेश आहे, इकडेच आहे रितेश. मटाला सपोर्ट स्पीकिंग असं आलंय. बोला. नाही बोलता येत नाही मला नीट, पण चालेल. थँक्यू रितेश. सगळ्यांना हा माझा मुलगा आहे. ह्याच्यामुळे आपल्याला सगळं टेक्निकल तुला खूप धन्यवाद. कारण तुझ्यामुळे अमेरिकेत बसून लोक तुझ्या इथं भागवत ऐकतात आहे. काय जर्मनी काय सगळीकडे पोहोचली संध्या. सगळ्यांच्या वेळ झाली आहे, 5 वाजून गेले. धन्यवाद. नमस्कार.